मार्गदर्शन घेतो. तुमच्याकडले मार्गदर्शनासाठी याच्यासाठी बोलावलं. त्या दिवशी मी तुमच्याशी बोललो की तुमची जे बॅच आहे हवेत जास्त असते, बरोबर. तुम्ही सगळं त्याचं एकच कारण आहे की तुम्ही सगळे नवीन आहे, सुरुवात आताच केली, बरोबर आहे की नाही. अजून काही तुमच्या मनात अडचणी आल्या नाहीत म्हणून तुम्हाला ते समजून नाही झालं. आज त्यासाठीच मी असंच व्यक्तिमत्व तुमच्या समोर बोलावलं की अंकुश माझा विद्यार्थी आहे, पहिला लागणार आहे अकोटमधून, आणि सध्या तो PSI ची प्रिपरेशन करू राहिला आणि आपल्या अकोट पोलीस शहरले सध्या कार्यरत आहे आणि सेवा देऊन 5-6 वर्ष झाली. आणि अभ्यास असा होता की आता तो त्याचा स्वतःच तो सांगेन, पण अभ्यास असा होता की बाबा झिरोतून हिरो काय म्हणतात ते गोष्ट. झिरोतून हिरो समजते का तुम्हाला? एकदम झिरो बा की नाही समजत सर काहीच. म्हणजे अंकुश जेव्हा माझ्या भेटीला आला होता की सर क्लासला, म्हणजे क्लाससाठी आला होता, तेव्हा अंकुशनं स्वतः सांगितलं होतं की बा सर मला पाळी नाही आहे, मी आता तयारी सुरू करेन. आणि त्यानं अभ्यास एवढा जास्त केला की बा खोलीला बाहेरून लॉक लावून जेव्हा समोरचा उघड्याला येईन तोपर्यंत अभ्यास सुरू. तुम्ही तसंच करा, त्याच्याशिवाय पोस्ट नाही निघत. तर एक वेळा पहिलं अंकुशचं पहिलं अभिनंदन करा की तो आपल्या मार्गदर्शन. माझा पूर्ण परिचय दिला, काय होतो काय नव्हतं तेही सांगतो मी तुम्हाला. आणि तुम्ही नवीन आहात सगळेजण, जवळजवळ सगळेच वय 21च्या अंदरच दिसते. आतापर्यंत कोण स्पर्धा परीक्षा दिली हे सांगा. स्पर्धा परीक्षा दिली एखाद्याने दिली. आता यूट्यूब फेसबुकवर याच्यावर तुम्ही सगळेचे लाईव्ह भाषणं ऐकलेच असतील, सगळेच ऐकलं असेल. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही हे ठरवा की बा काय करायचं आहे. आता आलो आपण MPSC क्लास जॉईन केला, सरकार क्लास जॉईन केला, आपण अभ्यास कसा करायचा, काय करायचा, हे असंख्य प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले पाहिजे. आता कसे आहेत, याच्यात खूप जण येतात गर्दी करत आणि गर्दी कुणीच नाही राहत. हे असं क्षेत्र आहे, मायाजाला 2-3% पोरं सक्सेस होतात, हार्डवर्क करतात, निघून जातात. पण 97-95% हे पोरं वापस जातात. त्याचं कारण फक्त एक आहे, अनसक्सेसचं आपलं नियोजन. आणि फार कमी काळ असते की तो आपल्याला त्याची संधी करावी लागते. 18 महिने 3 पोस्ट काढल्या जाते, काहीच नव्हतं, शून्य होतो. माझी खरी स्टोरी तुम्हाला जर सांगितलं तुम्ही माणसांची वा असा काही लागत असते काय, काही सांगून राहिलं. मी 10वी नापास आहोत, 10वी नंतर शाळा शिकलो नाही. वाटते काय लागलो असेल शाळेत, लागलो असेल वाटते कोणाला. मग लागतो 10वी पासच नाही तो कसा काय लागला मग पोलीसमध्ये, असं तुमच्या मनात प्रश्न झालाच असेल. खरंच शाळा नाही शिकलो मी, 7 वर्ष ढोरण बकऱ्यात चालले. ते खरी परिस्थिती आहे, ते खरी परिस्थिती आहे, खरंच चाललं आहे. माझे चुलत भाऊ असतात त्या बॅचले, विचारून घेतात. तर 7 वर्ष मी मुक्त विद्यापीठातून 5 वर्ष शाळा शिकलो नाही. शाळा गेली होती परिस्थितीच्यानं, लहान बहीण भाऊ होते, सायकलवरती शाळेत शिकायले. गावावरून अजून 4 किलोमीटर गाव आहे. 10वीत असताना शाळा लहान भावाला सायकल द्यायला लागली होती आणि परिस्थिती त्यावेळेची खूप नाजूक होती. 2006ची गोष्ट. सोडून दिली शाळा, सोडून दिली. मागं उलटून पाहिलं की आपण जर शिकलो तर आपले बहीण भाऊ शिकणार नाहीत आणि आपण जर नाही शिकलो तर आपले बहीण भाऊ शिकतील. शाळा सोडून दिली. मग शाळा सोडून दिली तर संध्याकाळी मी दूध घेऊन यायचो डेअरीवर. महाजनची डेअरी आहे, त्याच्यावर देशपांडे सरचे महाजन सरचे क्लास आहे. तिथं माझ्या वर्गातले सगळे मुलं मुली, 7 मुली आणि 19 मुलं तिथं येत होते. आणि ते म्हणत होते की अंकुश तू हुशार आहेस, तू काहीतरी कर, तू काहीतरी कर. तर तिथूनच सांगितलं की तू मुक्त विद्यापीठात नाव टाक, जे होईल ते होईल, पाहून घेऊ आपण. तर ते 500 रुपये त्यावेळेची फी होती, ते भरायला पैसे नव्हते. इकडून तिकडून गेले, 500 रुपये भरले, अभ्यास केला. इकडे एक साईडनं शिक्षण चालू ठेवलं, एक साईडनं आपली परिस्थितीला सावरणं चालू ठेवलं. आज माझा लहान भाऊ सांगायला मला चांगलं वाटते, माझा लहान भाऊ CAच्या फायनल इयरला आहे. माझी बहीण 2009मध्ये B.Edचं क्रेज होतं. मी माझ्या बहिणीला रत्नागिरीला नंबर लागला होता. तिथून इथं म्युच्युअल करायचे मी 1.5 लाख रुपये दिले होते. म्हणजे मी हे त्याच माध्यमातून केलेलं आहे. पण प्रत्येक गोष्टीत नियोजन केलं. ज्या गोष्टी हार्ड वाटतात, ज्या गोष्टी वाटतात की ह्या होऊच शकत नाही, त्या गोष्टी झाल्या. आणि त्या कशा करायच्या हे तुमच्या मनावर निर्भर असते. किंवा आता आपण कसं करायचं, एक पुस्तक घेऊन आलो, एक बसलो, थोडा वेळ बसलो आणि चालले गेलो, तर हा आपला विषयच नाही आहे.
जीवन जर जगायचं असेल किंवा जीवनात जर सक्सेस भेटवायचं असेल तर हा विषयच ठेवायचा नाही की बा होत नाही, का होत नाही. जे पोरं लागतात ते आपलेच असतात, ते आपल्यातून उठून बसतात. आणि असंच करता करता म्हणजे सरपाशी कसं आलो हे सांगतो मी. ढोरं चारता चारता ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन झाल्यावर परिस्थिती चांगल्या पद्धतीनं सुधारली होती. चांगल्या पद्धतीनं सुधारली आणि इकडे असं वाटलं की आता आपण काहीतरी करू शकतो, आपणही अभ्यास करायला. तर माझ्यासोबतचे जे पोरं होते 14 मुलं त्यावेळेस इंग्लिश D.Ed होऊन मास्तर लागले होते. आणि माझं कोणाला माहिती असेल तर इथं माझे 2 बॅचमेट आहेत, ते डॉक्टर आहेत. पियुष राऊत हा डॉक्टर आहे आणि सूरज व्यवहार माझे बॅचमेट आहेत. आम्ही एका वर्गात शिकलेले आहोत. आणि ते डॉक्टर झाले, ते MBBSला गेले होते. MBBS झालं होतं त्याचं 5 वर्षात. पुढच्या डिग्र्या करत होते, भेटत होते. पण मित्र असे बनवले होते की ते गावात येऊन माझ्या घरी येऊन ते जेवण करत होते. ते गाडी घेऊन येत होते, 4 व्हीलर घेऊन की अंकुशच्या घरी चला आपण चहा पाणी पिऊ हे करू. तर ते आले की ते एक मोटिवेशन देत होते. मला कुठेतरी वाटत होतं मनात की आपण पण याच्यासारखंच होतो, याच्या डेस्क बेंचवर बसलो, हे डॉक्टर झाले, आज आपणही काही करू शकतो. ते पण म्हणत होते कर अंकुश, झाला आता असं कर, बस झालं. तर करता करता एक शिक्षक होते, सरचे ते शिक्षक होते, पांडे सर. आणि मला म्हटलं सरला, माझी अशी काही ओळख नव्हती, काही नव्हती. तर मी त्या सरला म्हटलं की सर म्हटलं मला खारोडे सरपाशी क्लास लावायचे. तर ठीक आहे मग त्यांनी सांगितलं, मग सरपाशी पाठवलं. सरला सांगितलं मी, म्हटलं मी खारोडे आपलं पांडे सरनं पाठवलं. ठीक आहे म्हणा. सरनं मला असं मी खोटं नाही सांगत, सरनं मला लहान भावासारखं एक हे दिलं. त्यावेळेस परिस्थिती नसताना कधी सरनं मला पैशाचं कोणती त्या दिवशी म्हटलं नाही. कारण की माझा अभ्यास एक रिस्पॉन्स तसा होता. आणि मला एवढी एक गॅरंटी आहे की तुमच्या अंगात जर तेवढी क्षमता असेल ना, तेवढी जर क्षमता असेल तर सर कधीच तुम्हाला कोणत्या गोष्टीचं मागं पडू देतील, कधीच नाही. मग आम्ही असा अभ्यास करत राहिलो. इथं आल्यानंतर सरला सांगितलं की बा कसा काय करायचं. सरनं चालू ठेवलं, तसं मागं बसत होतं. बसता बसता अशा कंडिशन झाल्या की ते तुम्ही तितक्या करत आता म्हणजे अशा लेवलला येऊन पोचलो होतो की बा अभ्यास काही करायचं, अभ्यास कशा पद्धतीनं करायचा, काय करायचा, ते ह्या नियोजनाच्या इतक्या चांगल्या बारीक हे केल्या होत्या की ग्रुप केले होते. सगळ्यात महत्त्वाचा तो ग्रुप केले होते. तर ते ग्रुप कसे करायचे, काय करायचे, खेड्यापाड्यातले सगळे पोरं खेड्यातलेच असतील बहुतेक. आम्ही जो ग्रुप होता ना, तो पोरं मनीष कुलटचं घर इथून 100 मीटर होतं, तो पण घरी जात नव्हता, आम्ही पण घरी जात नव्हतो. आणि अभ्यास कसा अभ्यास करायचा त्याचं नियोजन तुम्ही भारावरभर केलं ना तर कधीच तुम्ही पास सक्सेस होणार नाही. एक सरचं मार्गदर्शन, एक तुम्ही त्या लेवलमध्ये आहात, तुम्ही त्या ट्रॅकवर आहात, त्याच्यासाठी सरचं मार्गदर्शन. सर तुमच्या डोक्यात तुम्हाला हे करून देतील नाही. जिथं सर तुमचा रस्ता असते किंवा या टर्नवरून आता सर मी इकडे जाऊ तिथं तुम्हाला सर मार्गदर्शन करतील. पण बाकीचा जो ट्रॅक असते तो आपल्याला चालावा लागत असते, अभ्यास आपल्यालाच करावा लागते. सर अति आले, तुम्हाला 10 घंटे शिकवले, घरी गेल्यावर तुम्ही 100 घंटे करणं हे तुमचं काम आहे. सर तुम्हाला इथं मराठीचे वर्णमाला शिकून देतील, घरी गेल्यावर 10 खेप वाचणं आपलं काम आहे. म्हणजे ह्या ज्या कंडिशन आहेत, ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं करायचं आहे आणि नियोजन कसं करायचं आहे, पुस्तक काय रेफर करायचे आहेत, काय नाही करायचे, कंडिशन कशी 10 तास 12 तास अभ्यास करते रोज. कमीत कमी 10 तासाच्या वर माझा अभ्यास होते. माझा सध्या पण क्लास चालू आहे. सर सांगितलं 6:30 ते 9:30 वाजेपर्यंत क्लास असते, त्याच्यानंतर ड्युटी असते. ड्युटी झाल्यानंतर एक लायब्ररी सरच्या इथंच बसत जाऊ. पण काही कारणाने मी आता समजा माझ्या घरी कोण नसते म्हणून मी घरीच बसतो शांततेने एकटा अभ्यास करतो. रात्री मी कंटिन्यू नाईट करतो. माझे मित्र तर गेले म्हणजे आता नाईट करून झोपेलो आता बरं 5 वाजता झोपतो, कंटिन्यू नाईट करून राहिलो. पण काय आहे, तुम्हाला स्ट्रगल म्हणजे जे तुम्ही जितके मोटिवेशन पाहिले, जेवढे व्हिडिओ पाहिले असतील, त्याच्यात तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे स्ट्रगल कशा पद्धतीनं करतात. पण कसं आहे, इस्टेट कमायची तशीच गोष्ट आहे आणि बुद्धी कमायची तशीच गोष्ट आहे. आम्हाला ना जर मेहनत करून जर पैसा कमवायला गेला असता तर हा धमाल 1 नंबर असते. बरोबर आहे. नीला फक्त अभ्यास करूनच जर बुद्धिमत्ता कमावली गेली असती तर आज आपण सगळे कलेक्टर असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा फक्त एकच आहे की तुम्ही प्रेझेंट ऑफ माइंड कसा वापरता.
आता माझ्यासोबत आमच्या बॅचचा मुलगा होता आकाश काळे. मी 12 तास 14 तास अभ्यास करत होतो, तो 6 तास अभ्यास करत होता. आणि तो अकोला जिल्ह्यातून पहिला त्या भरतीत. म्हणजे काय आहे की तुम्ही तुमचा प्रेझेंट ऑफ माइंड कसा वापरता आणि कसं करता याचं तारतम्य कसं बसवता. ठीक आहे, मला तर माहीत होतं की आपल्याला हार्डवर्क केल्याशिवाय पर्यायच नाही आहे, कारण की घासल्याशिवाय हे पडणार नाही आहे. म्हणून मग मी खूप घासत होतो. एखादी गोष्ट इतकी करून टाकायची की तिचं ते नावच नाही ठेवायचं की आपल्याला हे येतच नाही. आता मग सध्याची कंडिशन एक सांगतो, मी एक विद्यार्थी सारखाच सध्या जीवन जगून राहिलो. मला पण मार्गदर्शनाची खूप आवश्यकता असते. तर मला समजलं की खात्याअंतर्गत PSI साठी इंग्लिश करावं लागतं. इंग्लिश एकदम कच्चं होतं की माझ्या 2-3 मार्क मला कडत होते. ते आमच्या सोबतचे बॅचमेट बाकीचे आहेत. आम्ही गेलो झाडीसरपाशी ट्युशन लावली आणि सरले म्हटलं त्यानं टेस्ट घेतली तर पोराले 15 पैकी 10-11 असे भेटले. मला भेटले 3 मार्क. मग 3 मार्क भेटले तर त्या पुस्तक आणलं नाही. मला त्याचे मिनिंग काही समजत नव्हतं. त्याचं काही कोणत्या वेळेस ते OU आलं की काय होते हे काही समजत नव्हतं. फक्त एवढं माहीत झालं होतं की याचे 5 स्वर असतात आणि त्याच्या स्वरावरून ते हे होते. TI आला की TION आलं की ते क्षण होते. तर ते पोलीस स्टेशनचं TI आलं की मी ते विचारच करत जा. म्हणजे अशा करून मी परिस्थिती ते केली. आणि मला सांगायला चांगलं वाटते, एका 12 महिन्यात मी प्रगती केली. काल मला 20 पैकी 17 मार्क भेटले. आमच्या जेवढे पोरं आहेत ना त्याच्यातून पहिला 17 मार्क भेटले. काय आहे की एक हार्डवर्क करायची पद्धत असते. नाही समजत ना, फक्त त्याच्या खालून बोट तरी केलं पाहिजे, ते नजरेतून तरी केलं पाहिजे. आपल्याला 2 सेन्स आहेत, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह. आता समजा आपल्याला नाही समजत एखादी गोष्ट. आता तुम्ही आता हे बाबासाहेबाचं जे म्हणजे हे आहे चित्र आहे, हे चित्र आपण लहानपणापासून पाहून राहिलो. आणि आपण डोळे उघडले असं पाहिलं तरी आपण काय म्हणतो हे बाबासाहेब आहे. आणि तुम्ही जे कोटातला माणूस असंच बाबासाहेबासारखा दुसऱ्या बाजूने उभा करा, तुम्हाला माहिती आहे राहील का हा कोण आहे तो. तुम्हाला तो 1 वेळा 2 वेळा 3 वेळा तुम्ही पाहिल्यानंतर मग तुम्ही त्याच्याबद्दल आत्मनियता असं बाळगता की बा याचं हा माणूस कोण आहे दुसरा जो बाबासाहेबासारखा दिसते. एक माहिती आहे का ज्युनियर अनिल कपूर आहे. एक अनिल कपूर आहे, ज्युनियर अनिल कपूर आहे. मग त्याचं तुम्ही नाव गाव विचार करायचा तुम्ही प्रयत्न करता की बा हा ज्युनियर अनिल कपूर आहे, त्याचं नाव काय आहे काय नाही कसं आहे असं तुम्ही एक प्रयत्न करता. मग तसंच माझं इंग्लिशचं, तसंच माझ्या गणितचं सगळ्या गोष्टी मी तशा केल्या. मग माझं म्हणणं असं नाही की तुम्ही तसं करा, सगळ्याचं आपापलं वेगवेगळं आहे. पण माझं फक्त एवढं म्हणणं आहे की तुम्ही नियोजन करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो की सगळेला टाईम कमी असते, खूप संधी कमी असते. 2014 नंतर एवढी मोठी भरती कधीच झाली नाही. आणि जे भरती आता आहे 25 एप्रिल नंतर तुम्ही फॉर्म भरावं लागतील. मी सरळ सांगतो की कालचा DG साहेबाचा मेसेज आहे, मी तसं बोलत नाही. माझी पण परीक्षा आहे आणि मी तुम्हाला पण सांगतो की काल DG साहेबाचा मेसेज आहे. त्या मेसेजमध्ये काय आहे की हे जे जागा आहेत आता याच्यात आहेत दाखवतो मी तुम्हाला. तर त्या जागा निघणार आहेत 7200 हे केल्या येईल. ह्या 7200 जागा काहीच नाही आहेत. एवढे रिटायरमेंट आहेत यावर्षी आणि एवढे लोक मेलेले आहेत कोरोनामुळे. येईल 15,000 जागा भरल्या ना तर कमी आहेत, येईल 20,000 जागा भरल्या तर कमी आहेत. 2014 पासून येईल फक्त 75% जागा भरलेल्या आहेत. तर ह्या 75% जागाच्या ज्या 25% रिक्त जागा राहिलेल्या आहेत. दरवर्षी काय होते की पोलीस खात्यात 3 ते 3,500 रिटायरमेंट असते. 3-3,500 रिटायरमेंटच्या म्हणजे 15 भरतीच झाली, 16 झाली. आता 15 ते 22 7 वर्ष झाली. 7 ते 21,000चे 75% म्हणजे याने भरती किती भरली 12,000 15,000. म्हणजे तरी याच्या जागा किती शिल्लक राहिल्या 7 ते 8,000 जागा. हे जे काळूस राहिले हे शिल्लक आहेत हे. आणि जे आता जे आहे कंडिशन जे सध्या याच्या रिटायर झाल्या किंवा याच्या बाकीच्या कंडिशन आहेत, ह्या कंडिशन सध्या अशा आहेत की याला 15,000 जागा अनिवार्य आहेत भरणं. पण याच्या घोटाळे ज्यानं काय झालं की हे आपल्यासारखेले म्हणजे जसं पाहिजे तसं हे निघून राहिलं. आता पोलीस खात्याला DG देव माणूस भेटलेला आहे सध्या. आणि ते जे बोलून राहिले ते एकदम 100% शुअर सांगतो. आता हा फेब्रुवारी महिना आहे. तुमच्या 3 महिन्यात जर पोस्ट काढायची असेल तर मी 5-6 पोरं जर सांगत नाही तुम्हाला, 5-6 पोरं जरी त्यानं ग्रुप केला
आणि त्या ग्रुपमधून अभ्यास कसा करा सगळ्यात पहिले भरतीचं पुरं स्ट्रक्चर सांगतो तुम्हाला कसं आहे. 25 एप्रिलच्या नंतर तुमचे जवळजवळ फॉर्म भरणं लागते. हे आता किती काही बोवाडा येतील, भरती काढली, भरती निघाली, प्रक्रिया सुरू झाली. याच्यापाशी माहीत आहे का, येईल भरायला सध्या याच्यापाशी हेच नाही आहे, म्हणजे ट्रेनिंग सेंटर सध्या नाही देऊ शकत हे. आणि राहिला दुसरा विषय बाकीचा, आता हे 25 एप्रिल नंतर फॉर्म भरणं निघतील, मे महिन्यात याच्या प्रोसिजर लागतील. आता भरती कंडक्ट पोलीस खातं करणार आहे. आता घोटाळ्याचा विषय राहणार नाही आहे. राहिला 25 तारखेपासून झालेलं तुमचं मे महिन्यात फॉर्म झाले, जून महिन्यात तुमचे ग्राउंड होतील, जुलै महिन्यात पेपर होईल. म्हणजे तुम्ही जुलैच्या महिन्याच्या हिशोबाने तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला 4 महिने आहेत. 4 महिन्यात कोण म्हणते की बाबा मी लागू शकतो, कोण म्हणते मी लागू शकतो. येणे अभ्यास केला येईल विचारा की बाबा 4 महिन्याचे 8 महिने करावं लागतं. 4 महिन्याचे 8 महिने करावं लागतात. 8 महिन्यात तुम्ही काय करू शकता ना, लग्न कुणाचं, मरण धरण, ते नसतं. भाऊ बहीण कोणीच नाही, काहीच नाही करू शकत. जर लागायचं असेल तर मग तुम्ही जर सांगायचं असेल की बा लग्नासाठी पोरगी आहे तर मग MPSC करून राहिली पोरगी, पोरगा आहे तर बा MPSC करून राहिला, कामाची गोष्ट त्या नसते. भानगडीत नाही बघा. माझ्यासोबतचे पोरं आजही इथं काम हे MPSC करून राहिले. त्याच्यात बायोडाटात लिहितात की पोरगा MPSC अपियर. मग सांगा काय मला, MPSC कधी अपियर म्हणजे पूर्ण होतच नाही ते, अपियरच लिहायला लागेल तुम्हाला. आणि पोरं असे आहेत की एका आता तुमच्या समोर तर एवढं मोठं IPS मॅडमनं तिनं हे केलं की ते एका वर्षात IPS झाले. त्याचा माइंड तसा तिनं समजा घडवला. आपला माइंड आपण कसा घडवतो, घरूनची परिस्थिती काहीच नसते की बा परिस्थिती आहे नानमाले असं नाही होत, ते नाही भेट, हे सगळं कारण आहे. अंकुशच्या बाबांनी स्वतः सांगितलं, अंकुश लागला आपण कार्यक्रम घेतला, अंकुशच्या बाबांनी स्वतः सांगितलं मुळात गरज आहे सर, प्रत्येकाला गरजची जाणीव झालेली आहे. आपल्याला गरज तीच मेन आहे. गरज असले ना तर काही शक्य. तुम्ही हेच सांगू शकत नाही. आता मी अभ्यास करून राहिलो तर माझं मी असं नाही म्हणत की मी करून राहिलो बा लय मोठा तीर मारून राहिलो, मला गरज आहे, आम्हाला गरज आहे, मी असं बोलून नाही दाखवत. कारण की माझ्यासोबत घडलेले किस्से असे आहे की आपल्या ह्याच्यात तेवढे गुणवत्ता आहे. म्हणजे असं बोलायची कंडिशन असे 4 चौकात बोलायची नाही आहे की 302चा तपास मी केलेला आहे, त्यावेळेस मला खूप मोठी ठेस पोचलेली. तर अशा कंडिशन असतात, म्हणून मला ते वाटले की गरज आहे याच्यापेक्षा काहीतरी मोठं करायचं. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की बा आता आपण करावं काय, कसं करावं, तुम्ही कोणता प्रश्न विचारा, काय विचारावं, तर तुम्ही हा स्वतःला प्रश्न विचारा की खरंच मला मनापासून करायचं आहे काय. स्वतःला प्रश्न विचारा की बाबा मला खरंच मनापासून करायचं आहे काय, किंवा मला आई वडील म्हणतात म्हणून मी करून राहिलो, अरे बा तू गावातला हा लागला तर मग तू करणं. हा जर करत असेल तर हा सक्सेस माणूस नाही, कोणीच नाही आहे सक्सेस माणूस. त्याला स्वतःला वाटत असेल ना, म्हणजे माझं गाव साहेब सरनं पाहिलं, माझ्या गावातून कोणीच नव्हतं, मी स्वतः आलो, अकोटमध्ये राहिलो, अकोटमध्ये पोरांसोबत आपली दिशा विरुद्ध करायची, विरुद्ध. आणि विरुद्ध दिशा काय करायला लागते, सगळ्यात महत्त्वाचे आजच्या पोरीला फक्त एवढं सांगावं वाटते की बा आजचे पोरं 99% मोबाईलमध्ये आहेत. आज एक कधी चाणक्याची एक गोष्ट जर कधी तुम्ही आता तिथं पाहिले नसेल किंवा वाचले नसेल, कारण मी तुम्हाला मग त्या गाण्यातून फेसबुकमधून याच्यातून नसेल भेटला. ते चाणक्य नाटक सिरियल होती, चंद्रगुप्त मौर्य म्हणून, खूप चांगली होती. तो पूर्ण नाटक झाल्यानंतर एक जास्तीत जास्त 2 मिनिटाचा जो सांगत होता, तर त्याच्यात एक गोष्ट सांगितली होती किंवा दुश्मनाला जर आपल्याला समजा फिटवायचं असेल तर काय करावं लागतं. म्हणजे आपला दोस्त आहे, हा जर आपल्या पुढे जात असेल, त्याला जर फिटून टाकायचं असेल तर त्याला काय करायचं. त्याला सगळ्यात पहिले सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याला एखाद्या मोहजालमध्ये टाकायचं, एखाद्या स्त्रीच्या मागं लावून द्यायचं, म्हणजे तो ॲटोमॅटिक शक्तिशाली होता. म्हणजे त्या अशा कंडिशनपर्यंत ते पोचून ठेवलं होतं. ह्या ज्या कंडिशन आहेत ना, आपण छोट्या छोट्या त्या खूप मोठ्या गोष्टी आहेत, पण आज आपल्याला त्या पाळणं आपल्या जीवनात खूप जरुरी आहे. तुम्हाला जर स्वतःला सक्सेस व्हायचं असेल किंवा हे काही पोथीपुराण नाही सांगून राहिलं म्हणून ऐकून राहिले तुम्हाला जर वाटत असेल तर ऐका, नसेल ऐका सोडून दे, माझं म्हणणं काहीच नाही आहे तुम्हाला. आणि सरले काही तुम्हाच्यापासून अशी गोष्ट नाही आहे की सरची फक्त एवढी अपेक्षा आहे, आपल्या अकोट तालुक्यात गोरगरिबाचे लेकरं, माझ्यासाठी किती जरी लेकरं सरनं लावले, सरचं एवढंच पुण्य आहे की म्हणजे ज्याच्या आई वडिलाच्या ज्या दिवशी मी एक व्हिडिओ टाकला होता आपल्या ग्रुपले, कदाचित तुम्ही असाल नसाल, एक पोरगा पोलीसमध्ये लागला या भरतीत, त्याचे वडील झाडून राहिले होते
त्याच्यामध्ये झाडून राहिले होते आणि तो लागला. काय असते मित्र, ज्या दिवशी आपण लागतो किंवा आपण सक्सेस भेटतो ना, त्या आपली आई, आपण रडतो त्या दिवशी आपली आई कोण्या दिवशी हसते? मला सांगू शकते कोणी की आपली आई कोण्या दिवशी रडते? ज्या दिवशी आपण रडतो त्या दिवशी आपली आई हसते, जन्माच्या दिवशी. आणि आपले वडील कोण्या दिवशी हसतात? ज्या दिवशी आपण रडतो, ज्या दिवशी सक्सेस भेटते त्या दिवशी. आयुष्यात दोन हे क्षण ज्याच्या नशिबात असतात ना, तो खूप मोठा भाग्यवान आहे, खूप मोठा भाग्यवान. पैसा तुमच्यापाशी येईलच, 100% येईल. तुम्ही नोकरीवर नाही लागले म्हणून तुम्ही काही करणार नाही त्याचा भागच नाही. तुम्ही काही ना काही करसाल, काहीतरी करसाल, शेती करसाल, काहीतरी काम करसाल, तुम्ही सक्सेस लाईफ बनवसाल. पण ज्या आपल्या आई वडिलांना एक अपेक्षा असते की माझ्या वडिला पोरांना हे केलं पाहिजे, मुलीनं हे केलं पाहिजे, त्याच्यासाठी त्याचे खूप अपेक्षा तो माणूस करत असते. एक पोटाली चिमटा घेते, 2 पैसे. आज सगळ्याची परिस्थिती मला माहिती आहे कशी आहे. 4-2 लोक सोडून द्या, 5% लोक खूप चांगले असतील, पण 95% लोक मी सांगतो की सगळेजण एकसारखेच आहेत. कोणापाशी 4 एकर असेल, कोणाशी 2 असेल, कोणाशी 7 असेल, सगळेजण एकाच लेवलचे. याच्यातून काय असते की आई वडील ज्यावेळेस 500 देतात ना, त्यावेळेस ती विचार नाही करत की हे 500, आपण विचार नाही करत की 500 कुठून आणले. आणि सरले तुम्ही फी देताना माझं म्हणणं आहे की सर कमी फी घेतात. माझं म्हणणं आहे की वैयक्तिक सर कमी फी घेतात. तुम्ही म्हणता काय कमी घेतात बा, खूप घेतात असं तसं, पण नाही. कारण त्याचं कारण सांगतो मी काय आहे की तुम्ही जर फुकटात विद्या दिली की नाही, त्याची तुम्हाला जाणच कधी राहणार नाही, कधीच जाणं राहणार नाही. आणि त्या पैशाची जाण त्यावेळेस येते ज्यावेळेस आपल्याला ते पैशासाठी, माझा भाऊ तिथं शिकत आहे पुण्याला आणि मी त्याला पैसे देतो. माझा महिन्याला 5 तारखेच्या अगोदर पगार होते, मी त्याला पैसे देऊन देतो. मी बऱ्याच वेळा असं करतो की त्याला 5 तारखेला कधीच पैसे देत नाही, त्याला 5-5, 6-6 दिवस मी पैसेच देत नाही. त्याचं कारण सांगतो काय असते की त्याला त्या पैशाची जाण होते. किंवा येऊन राहिलं मग आपला भाऊ ट्रान्सफर करून राहिला, आपण येऊन राहिलो, ते नाही आहे. त्याला ते 10 लोक मागतात पैसे दे पैसे दे. तो त्याला असं वाटते की आज मला भूत देते की नाही देत. मग त्याही दिवशी हो संध्याकाळी देतो, संध्याकाळी देतो, उद्या देतो. त्याला ते रात्रभर झोपणे लागत, त्यावेळेस त्याला जाण येते. पण अशीच जाण तुम्हाला असेल त्यावेळेस तुम्ही सक्सेस होता. नियोजनाचे तुम्हाला एक सांगतो की फॅक्ट काय आहे नोकरीवर लागायचं, नोकरीवर कसे लागू शकता. 5 पुस्तक आहे ना, 5, 6वं पुस्तक अजिबात रेफर करू नका, अजिबात करू नका. आणि एका पुस्तकाले 5 पुस्तकाले 2-2 तास 2-2 तास द्या दिवसाचे, झाले 10 तास. आणि 2 तास क्लास, 12 तास, 2 तास ग्राउंड, 14 तास, उरले 8 तास, 2 तास. इतकं फ्रेश राहा की त्याच्यात तुम्हाला कोणतीच गोष्ट नाही. मित्र वा आपला हा ग्रुप, आणि ग्रुपमधलेच आपलं त्याच्यासोबत असं 4-5 म्हणजे 2-3 महिन्यात असं नातं होऊन जाते की त्याच्याशिवाय आपल्याला काही गोष्ट दिसत नाही. असा ग्रुप करा आणि झोप. याच्यानंतर तुम्ही तुमची ॲबिलिटी वाढते की नाही. आणि पुस्तक मग आम्ही कसं वाचायचं 2-2 तास, तेच ते पुस्तक का वाचायला लागतात. आज लोक जेवढे सक्सेस लोक आहेत ना, तुम्ही त्याची एक स्टोरी पहा की ते खरोखर त्यानं काय केलं. त्यानं भारोळ वाचलंच नाही. सरले विचारा की खरोखर भारोळ वाचलेलं होते का. एक ठोकळा आहे ना, त्याच्यात भूगोल काही बदलत नाही, इतिहास काही बदलत नाही. याच्यात माहिती चांगली आहे, त्याच्यात चांगली आहे. तुम्ही एकच पुस्तक आणा, त्याच्यात तुम्हाला, माझं म्हणणं काय आहे, लोक समजा 7 मार्काचा आपल्याला भूगोल येतो, ठीक आहे. 7 मार्काचा आपल्याला पाहिजेच नाही सक्सेससाठी. 20 कितीवर लागते, 40, 42, 45 वर. समजा एक सांगून राहिलो, MPSCची गोष्ट करू राहिलो, जे मी अभ्यास करू राहिलो. आता पोरानं मार्क कसे धरेला किंवा आमच्या वेळेस म्हणत होते की 90 मार्क पेपर, 90 ग्राउंडमध्ये. ठीक आहे बा, 90 पेपरात 90 ग्राउंडमध्ये. आता याचा अभ्यास तसा असेल. मग आता आम्ही जर रात्री अभ्यास करू राहिलो तर मग आम्ही 90-92 घेतोय होतो, पण तरी आम्ही असं सक्सेस म्हणत नव्हतो की बा 90-92च भेटतील. पेपर आहे तुमचा, लक आहे, तुम्ही वाचल्यानंतरही कधी गोंधळून जाता. त्याच्यासाठी प्रेझेंट ऑफ माइंड वापरणं खूप जरुरी आहे. पण तो कसा वापरला जाते, ज्यावेळेस तुम्ही नेहमी तेच ते गोष्ट ठेवसाल त्यावेळेस. पण ते कशी करायची, ते काय करायची, कसं करायचं, ते 2 तास पुस्तक झालं. तुम्ही 2-2 तासानं जर कंटिन्यू एका ह्याच्यातले 2 चॅप्टर वाचले तर तुमचं एक पुस्तक जास्तीत जास्त 16-17 दिवसात खलास होतं. 16-17 दिवसात खलास झाल्यानंतर डबल फिरसी घेणं पांड्याची, तेच ते वाचत तुम्ही. तुमचं 4 महिन्यात एक पुस्तक 4 वेळा रिडिंग होते. 4 ते 5. आणि एक वेळेस तुम्ही त्याच्या नोट्स काढत राहा. नोट्स कशा काढा, नोट्स अशा काढा की जे गोष्ट मला जड जाते
जे गोष्ट जड जाते, एक पोलीस भरतीचं, जर तुम्हाला पोलीस भरती करायची असेल, पोलीस भरतीचं प्रश्नसंच आहे आणि त्या प्रश्नसंच सोडताना जे प्रश्न आले नाहीत तुम्हाला, भारताचे राष्ट्रपती आले किंवा सध्याचे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती माहीतच नाही तर ते लिहून ठेवा ते पुस्तक. मग ते पुस्तकात लिहा. मग आपल्याला या जिल्ह्यातला गड माहीत नाही तो गड लिहून टाका, जे नदी माहीत नाही नदी लिहून टाका, तिची लांबी लिहून टाका. म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही जे आलं ते लिहा, जे आलं ते लिहू नका. तुमचं माइंड तेवढं तुम्हाला सक्षम बनवलं तुमच्या माइंडनं की तुम्हाला ते येते. म्हणजे आलं नाही ते लिहा. म्हणजे तुमचं 3 वेळा रिडिंग होते त्याच वेळेस. एक तुम्हाला आलं नाही त्यावेळेस, मग का नाही आलं म्हणजे तुमच्या मनाला प्रश्न झाला त्यावेळेस, आणि ज्यावेळेस तुम्ही लिहिता, एक वाचता आणि पाहता लिहिता, म्हणजे तुमचं रीडिंग असं होते की तुम्हाला ते भुलतच नाही. आणि पोलीस भरतीत जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडा, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडा. सायन्स कराड सोडा, 40 प्रश्नपत्रिका सोडा. म्हणजे मराठी त्याच्या बाहेर येणारच नाही. मराठी त्याच्या बाहेर येणार नाही. करंटसाठी सर आहेत तुम्हाला, करंटसाठी जो हा करावा लागते. आणि तुम्ही कठीण आहे बा म्हणून हे गोष्ट सोडून देऊ नका. त्याच्यातला कठीण हा आता शेअर मार्केट आहे किंवा कोणतं गणित शिकून राहिले तर ते सोडून देऊ नका. याच्या पेपरचं किती कठीण होतं आपल्याला. ज्या वेळेस 2014 आम्ही येईले विचार हे पुण्याला लागले होते. येईले विचार आहे की 2014 अकोल्याचा टॉप मोस्ट पेपर होता की जिल्ह्यात पुऱ्या महाराष्ट्रात 1 नंबर पेपर निघाला होता. तसा पेपर कुठेच नव्हता. आपल्या क्लासचे त्यावेळेस 22 पोर लागले. त्या याच्यात बाहेर आल्यानंतर मी एकटा माणूस असा होता की तो खुश होता. तो एकटा माणूस मी होतो की त्या बाहेर निघाल्यावर, त्या ग्राउंडच्या बाहेर निघाल्यावर मी एकटा माणूस होतो की खुश होतो. कारण माझं 176 टोटल झालं होतं. आणि तुम्हाला जर काय करायचं आहे काय नाही करायचं आहे, तुम्ही 5 पुस्तकं मराठी बाळासाहेब शिंदे नवीन ॲडिशन निघालं, खूप चांगलं ॲडिशन आहे, ते वापरा. आणि याच्यासाठी ठोकळाच वापरा. पोलीस भरती जर करत असाल ना तर तुम्ही असे एकदम डिस्ट्रीब्यूट पुस्तकं वाचू नका. आणि जर आता जे वय कमी आहे, जे 20च्या अंदर आहे, त्याला जर कधी करा वाटत असेल, मोठी परीक्षा करा वाटत असेल तर तुम्ही ते पुस्तकं आहे ना, जे पुस्तकं त्याचे पुस्तकं 9 विषयाचे पुस्तकं आहे तर 9 विषयाचे पुस्तकं रेफर करा. दुसरं पुस्तक आणू नका. एवढे तुकडे दिसतात आणि हे याच्यापाशी नवीन पुस्तक आले तर बापरेला खास आहे असं करू नका. जे आपल्या पाशी आहे तेच रेफर करा. मी सर्व माहीत आहे, आम्ही एक्साईजची हे काढली होती. ते कसं आहे नशिबात असते. एका मार्कावर आम्ही कटलो होतो. 192 मार्क होते. 192वरच लिस्ट लागते. विज्ञान करायचं होतं. विज्ञान कसं करावं सर, विज्ञान कसं करावं, काय करावं. ते एक स्टडी सर्कलचं 35 रुपयाचं पुस्तक होतं, छोटी नोट. हां, मी एका मार्कानं कटलो होतो. तो मार्क मी अजूनही भुललो नाही. दह्यात लॅक्टिक आम्ल असते. दह्यात, आणि तो प्रश्न माझा चुकला होता. लॅक्टिक आम्ल मी ते त्याच्यात अस्कॉर्बिक आम्ल केलं होतं, ते आवडत असते. आणि मी ते केलं होतं की अस्कॉर्बिक आम्ल असते तर दह्यात लॅक्टिक आम्ल असते. मी त्यावेळेस 91-92 मार्कावर कटलो होतो. 93 जर असते तर मी एक्साईजमध्ये असतो. म्हणजे हे ज्या कंडिशन आहेत तुमच्या माइंडनं तेवढं तुम्हाला सक्षम बनवलं पाहिजे की मी का कटलो, मी का झालो, मी का. प्रश्न स्वतःला पडले पाहिजे, दुसऱ्याला नाही. आणि स्वतःला तुम्हाला काय करायचे असतील याच्यातले बरेच पोरं मला 18 वर्षाच्या वर आणि 20च्या अंदर दिसतात. तर हे तर माझं असं तुम्हाला आवर्जून सांगणं आहे की पोलीस भरती तुम्ही हमखास होता, हमखास. पण तुम्ही त्याच्या जर मोठं करसाल तर ते फारच चांगलं आहे. कारण त्यावेळेची एक कंडिशन अशी होती की बा पोलीस म्हणजे हेच मोठं वाटलं होतं. हेच मोठं वाटलं. हे ज्या बॅचले बसत जात आता याच्याच बॅचचे आडे मॅडम, त्या आडे मॅडम याच्याच बॅचचे आहेत. त्या PSI झाल्या आपल्या इथून. हे एकाच बॅचले होते. पण त्यावेळेसची कंडिशन आहे. मॅडम आम्ही असे बसत होतो तर मॅडम ज्यावेळेस माझ्यावर इंचार्ज म्हणून आल्या होत्या, ट्रेनिंग झालं, मॅडमही लागल्या, आम्ही लागलो. मग खूप मोठं तिकडे ट्रेनिंग झालं. नाशिकले काय झालं की कुंभमेळा होता आणि त्याच्यात बंदोबस्त लागला. आणि मॅडम आल्या जिथं मी ड्युटीला होतो. मॅडम आमच्यावर इंचार्ज होते. त्यावेळेस मला वाटलं की अरे बापरे बाप, इकडून आम्ही बसत जा एकाच क्लासमध्ये, त्या मॅडमही बसत होते. मग त्यावेळेस जर असं सांगितलं असतं कदाचित याच्यात महत्वाचे नसतात, केलं ते केलं. आता पोलिसांवर बरोबर आहे, आपण जा, आता काही वांधा नाही.
दादा आपल्या आशीर्वाद समोर आहे बोलली. माझा. त्याच्यासाठी मला खूप इच्छा आहे की बा मला थोडा PSI होऊन या क्लासवर यायचं आहे, मला बोलायचं आहे. कारण की माझ्या आयुष्यात खूप मोठा मार्ग म्हणजे खूप मोठा म्हणजे बोलले ना जात माझ्या आयुष्यात खूप मोठं सरचं सहकार्य. एक लहान मुलासारखं ज्या वेळेस मला मार्गदर्शन पडलं, म्हणजे मनातली गोष्ट जर सांगायचं असेल तर मी स्वतः सांगतो. असं मी म्हणत नाही की बा हे आहे, पण खरोखरच अशी कंडिशन आहे की मला सर्व ज्या मुळं माझ्यासोबत काही घटना घडल्या असतील, काही खराब घडलं असेल, काही चांगलं घडलं असेल, सर्व मला सावरलं. आणि तुम्हाला माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जर तुम्हाला खरोखर अभ्यास करायचा असेल ना, कुणाला अभ्यासच करायचा असेल तरच अतिरा, नाही तर काहीच राहू नका. फायदाच नाही. फायदा नाही आहे, त्यांनी काही अशी गचाळ भरती पाहिजे नाही आहे. आणि तुम्हाला लागायचं असेल तरच अतिसा थांबा, नाही तर काही थांबू नका. 15-20 मिनिटं फिजिकलची प्रॅक्टिस करायची. 15-20 मिनिटात कोणी सुद्धा माझा गोळा जाय नाही तर मी 50 गोळे फेकत जा. आणि मला गोळ्यानं पुढे आणलं. मी तो गोळा घेऊन तिथून जात होतो. मी स्वतः थैली शिवली आणि स्वतः नेत होतो. कारण की माझा गोळा कधीच 12च्या वर जात नव्हता, कधीच नव्हता जात. मी 50 गोळे फेकत जा, 25 गोळे इकडे फेकत जा, तिकडे पोरं गर्दी करत तर इकडे फेकत जा. मग इकडून झालं की तिथं जात जा, तिथं सगळ्या पोरीचा गोळा फेकणार आहे, डबल फेकत जा. बाकी इव्हेंट चांगले होते. काय असते नशीब, देव तुम्हाला 1001% देते. तुकाराम महाराजांची म्हण आहे, वाळूचे हे कणही रगडतात तेलही गळते. मी 50 गोळे फेकत जा. तिथंसा आमच्यासोबतचा ग्रुप होता आणि त्याच्यात तेला थोडा आपण शिवाजी हे होते आणि त्यावेळेस 3 तास आणि आमच्यासोबतचे जे हे होते मामा, यायचं काय होतं त्यावेळेस तेला काय केलं, म्हणजे कॉम्पिटिशन तुमची फक्त तुमच्यासोबत नसते, मित्र कधीच नसते. पुरा महाराष्ट्रात लाखांना विद्यार्थी असतात आणि ते विद्यार्थी इकडे येतात. मित्र म्हणून राहा तुम्ही, एका जुटीतून राहा, तुम्हाला 1001% येईल भेटते. 5 पोरं फक्त सोबत ठेवा, 5-6 पोरं आणि ग्रुप करा, रूम करा. अशी कंडिशन करा की तुम्ही त्याच्यातून निघाले पाहिजे. आणि आम्ही गेलो की तसा मग त्याची कॉम्पिटिशन करायची तर आपल्यासोबत अशी कधीच नसते. याच्यावर आले, ट्रॅकवर आले, आपल्या शूटच्या ट्रॅकवर आले. आता मी प्रॅक्टिस केलेली होती तर मी काय नाही भेटणार. मला माहित होते की आपण कधी सुटलं तर आपण 16चा शूट मारतो, म्हणजे मारतो. झोपीचं बसवा की कधी उठतो. मग मी झालो त्याच्यासाठी की आपण पुढे गेलो की हो ते तो फाऊल झाला, त्याच्या 14 मार्काचा गेला. आणि ज्यावेळेस ग्राउंड होतं म्हणजे ते 14चा गेला, म्हणजे त्याची जे 18 मार्काच्या याच्यात होते ते 16 गमून बसलं. मग ज्यावेळेस लॉंग जम्पवर गेला की आता लॉंग जम्प आउट मारतो. पहिली फॉल मारली तरी मी त्याला सांगितलं, मामा म्हटलं आपण सोबत आहो, मी तुम्हाला सांगेन, तुम्ही टेन्शन घेऊ नका, लॉंग जम्प आरामशीर मारा. पण ते आम्हाला सांगत नव्हते. लॉंग जम्प दोन्ही फॉल मारल्या. मग सगळे मनात भीती झाली, तो माणूस पहिल्यावर होता, सगळ्याच्या मनात भीती निर्माण झाली की बाबा फाऊल जर गेली तर कशी होईल. म्हणजे माझा लॉंग जम्पचा इव्हेंट जो आउट ऑफ होता तो माझा 16चा गेला. म्हणजे ग्राउंडवर काय होते, म्हणजे 4 मार्क माझे कमी आले. माझा गोळा कितीचा होता 12. या गोळ्यानं काय केलं त्यावेळेस, खरं सांगतो की तुम्ही जर सगळ्या परिस्थितीला धरून जर असले ना तर त्यावेळेस तुम्हाला असं वाटत होते. पण त्यावेळेस माझी एक गोष्ट दिसली होती, डोळे लावले जे 12, मला माहीत होतं की 12च्या वर जाऊ शकत नाही, आपलं ग्राउंड जास्तीत जास्त आता 86च्या वर जात नाही असं मला माहीत होतं. तरी मला त्यावेळेस अशी एक गोष्ट आठवली की मला माझी आई दिसली समोर, की काय आपले आई आपल्यासाठी काय कष्ट करून राहिली, मला आई दिसली होती. आणि तुम्हाला असं वाटत असेल की बा काही सांगू मला, पण म्हणजे खरोखर माझ्या मनालाच मी सांगतो, तुम्हालाही सांगत नाही, माझी आई मला दिसली होती. आणि त्यावेळेस माझा घोडा 16 मार्काचा गेला होता, तो कधीच गेला नव्हता. करायचं असेल ना तर असं फक्त मन लावून करा की त्या गोष्टीला तुम्ही नियोजन करा. कुठे बसू नका मित्र, फक्त 2 वर्ष बसू नका लाईफमध्ये. 2 वर्ष मोबाईल वापरला नाही तर काही फरक पडत नाही आपल्याला, काहीच नाही फरक पडत. मोबाईल वापरला नाही ना काही फरक पडत नाही. आमचा पुतण्या अभ्यास करून राहिला, नीटले अभ्यास करून राहिला. मग त्याचे बाबा म्हणत हा अंकुश असा करते त्याने विचारलं, भाऊ म्हटलं तुझी मोबाईल काय काम आहे, तो काका आज नेटवर हे देते. म्हटलं पुस्तकापेक्षा मोठा गुरु कोणता आहे सांग. जर मोबाईल पाहिला की ते भुलून जातो. तुम्ही ह्या सगळ्या कंडिशनमधून तुम्हाला जर असं वाटत असेल की बा पुस्तकं कसे वापरायचे, काय अभ्यास शेड्यूल करायचा, मुलीनं कसा शेड्यूल करायचा,
त्या टप कशा बनवायचा, काय बनवायचा, आपल्या घरून अभ्यास करा. घरून म्हणजे तुम्ही ज्या करत असाल त्याच्यात तुमच्या एक ग्रुपमध्ये बनवा. सर ते मॅडम कशा होत्या, त्या ज्या मुली होत्या ना इतक्या टॉप होत्या, अशा अभ्यास करत होत्या ना, आम्हाला कॉम्पिटिटिव्ह होते. एकामेकाला असे प्रश्न विचारत आहेत की आम्हाला माहिती आहे की मजा कधी कधी येत जाय. अविनाशला माहिती आम्हाला मजा कधी येत जात होती. मजा ती त्यावेळेस येत होती की आम्ही स्वतःला हुशार समजत नव्हतो, पण आम्ही स्वतः कधी कधी हुशार होऊन जात होतो. कधी कधी भीती वाटत होती. हा. काय विचार तर विचारायचं तर आणि सर खरोखरच सांगतो, सरनं अशा काही गोष्टी करून घेतल्या आमच्यापासून, त्या गोष्टी मी तुम्हाला लय वेळा म्हणतो की बा तुमच्या म्हणजे काही विद्यार्थी नशिबाने भेटतात त्याच्यातला प्रकार आहे. आम्ही असे बसलो बा. मग त्या मॅडम होत्या त्या आळे मॅडम, त्याच्यानंतर त्या लाखे मॅडम, अशा बऱ्याचशा मुली होत्या. हे होते ते आपल्या हरकर मॅडम हा. समाजकल्याण निरीक्षक आहे. इकडून असे आम्ही बसत होतो. मग आम्ही सांगत जाऊ की आम्हाला भलकाचा हरी घेत जाय की बा आज आपलं हे जालियनवाला बाग हत्याकांड या दिवशी झाला. मग आम्ही सगळ्यात पहिले उत्तर, अरे बापरे. मग ते आम्हाला झालं, तेवढं झालं की मग आम्ही खुश. मॅडम ते आमचे पुढचे उत्तर सांगत होते की बा या दिवशी झालं. आम्ही ते दिवस काढला तर मग आम्ही त्याचं काहीतरी काढलं, त्या सण काढत होते. म्हणजे अशा कंडिशननं अभ्यास केला. एक टॉप मोस्ट अभ्यास करायचा आहे. आणि 1.5-2 वर्ष तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला जर लागायचं असेल तर फक्त 2 वर्ष अभ्यास करा. 24 महिने. 24 महिन्यातले तुम्ही 6 ते 8 तास झोप घ्या. बाकीचे टाईम तुम्ही अभ्यासाला द्या. मग बाकीचे कामं काय करा. काय करणार आहे तुम्ही अजून? आता काही कमावलं तुम्ही 2-4 एकर वार थोडी घेऊ शकता. जे घेणं जो घेत असेल त्यानं येऊ नये, खरंच सांगतो मी. कारण की आज जर 2 एकर वार 2 वर्षात घेत असेल तर या नोकरीतही होत नाही. नोकरीत आपण त्याच्यात टप महत्व. आणि जे नोकरी लागत असेल त्यांना मग इकडे यायचं, अभ्यास करायचा. आणि अभ्यास असा करा मित्र, सगळं भेटते पण त्याला लय पैसा कमावते वर्धीने भेटत ते मागावर कोणाला विकत भेटते काय? ते आशिष उलबळे स्वतःच्या शिक्षण संस्था आहे. हो, 80 एकर आहे. हा. पण तो एकमेव पोरगा पाहिला सर. एवढी अति प्रॉपर्टी प्रयत्न असल्यावर करू लागला. फक्त वर्दीसाठी रडते. हा. हो. आशिष ते उलबळे भेटते का विकत विचारा बरं मग. 80 एकर शेती आणि स्वतःच्या शिक्षण संस्था आहे. स्वतःच्या म्हणे शिक्षण मला खरंच आम्ही PSI त्याच्या पण शाळेत नाही, शिकेला फक्त होता. खाकी पाहिजे. त्याच्या शिक्षण शाळेत संस्था आहेत त्याच्या त्याच्या. शाळेतच मी मला शिकलो. लय वाईट वाटलं सर. मी पुण्यात आला होता त्यावेळेस मला म्हणजे लय मनापासून म्हणजे मला तुम्ही लागला रडा. बाई. कारण की मी सोबत होतो त्याच्या आणि त्याची कंडिशन माहित होती की हा आता बिना नोकरीचा राहू शकतो म्हटलं. हो, पण 80 तरी एकर तो शेती आहे सर त्याच्याकडे. स्वतः म्हणे मला माझ्या बापाची एवढा प्रॉपर्टी सिन्सिअर आहे तो. हो कधी सांगितलं नाही. नाही. मला नाही सांगितलं कधी. संस्था आहे सर. संस्था चार आहे. संस्था कधीच नाही आहे. सांगितलं मला अंकुश मी नाही. त्याच्या शाळेतच शिकेलो भंडारातले. आणि शेती पण भरपूर. पण तो रडते खाकीसाठी. त्याला वर्दी पाहिजे. वर्दी इथं 7-12, 4 आणि 5 एकराचा आकाश करतात. 4 आणि 5 एकर आकाश 4 करतात. एकरवाले आपले टपरीवर चाला चहा घेऊन. तसं काही नसतं. वानखडे. करायचं असेल ना ओरिजिनल 2 वर्ष करा मित्र. 2 वर्षात तर पुढे भेटते. ज्याला भेटत नाही की नाही मित्र 2 वर्षात मला नाही वाटत तू पुढे काही करी. आणि जसं काढायलाच पाहिजे. काढायलाच पाहिजे. माझं असं म्हणणं नाही 2 वर्षात किंवा तो पुढे काही त्याचं मग लग गेले एखाद्याच असते 100तून बा खरोखरच त्याच्या नशिबानं त्याला भेटते. नाही नशिबानं त्याला कंडिशन मध्ये ते कटते. जसा वसू हा. वैभव वसू हा. असा तो नशिबानं 2 वेळा 14 मध्ये कटला होता पण तो लागला 16 मध्ये. 16 म्हणजे ह्या ज्या कंडिशन असतात त्यातला एखादा पोरगा असते. पण तुम्ही म्हणसान की सगळेचे सगळे किंवा आम्ही मग 4 वर्ष झाले भरती नाही नाही, निघून नाही, असं राहिली. नाही होत. मी तर म्हणतो बा आता कसं आहे लोक म्हणतील तुम्ही म्हणसान की आला शाना आला लागला तर नाही तसं नाही आहे मित्र. जे अनुभव आहेत तेच सांगतात बाकी काय. जे पोरं लागले त्यानं खरोखरच मेहनत केली. पण सोपी नाही लागणं. सोपी लागणं नाही. पण लागल्यानंतर ड्युटी करणं तेही सोपी सोपी नाही. सोपी नाही आहे. हे आता भोग देत आहे तर काम करावं लागते. आणि रात्र दिवस तुम्हाला लागणं सोपी आहे. लागणं इतकं सोपी आहे त्याच्यापेक्षा दुप्पट त्याचं म्हणजे तुम्हाला अंमलबजावणी करणं खूप मोठी आहे. आज नोकऱ्या तर किती जण करतात पण नोकरीतही सक्सेस फसणं नोकरी सक्सेस रिटायर भेटणं पर्यंत सक्सेस करणं नोकरी कमी कठीण आहे असतं. सर, कठीण आहे. एक जर किस्सा सांगतो ना मित्र तुम्हाला तुम्ही म्हणसान काय म्हणते सरले सांगितलेलं आहे मी. या पोलीस स्टेशन मध्ये हे आता 15 दिवस झाले मला. 15 दिवस झाले. तुम्ही आता आले. हा बदली करून आलो. या पोलीस स्टेशन मध्ये 3 वर्ष झाले मी काम करून राहिले. आणि सरले माहित आहे की 3 वर्ष टॉप मोस्ट गुन्हेचे तपास केलेले आहेत. माझ्या समोर जो आता हे सगळे मग परिचित अशी तडकायला लागत नाहीत आपले. 395 झाला होता दरोडा. दिवसा दरोडा. हा. दिवसा दरोड्याचा तपास माझा आहे.
आणि मी सांगू शकतो असं हे जे देखत या अधिकारीच्या देखत सांगू शकतो की अंकुश डोबाळेने तपास केला आणि ते कबूल करतील की खरंच यांना केलं. हे काय असते की एक तर लय मोठा तपास आहे पण तो इथं बोलू नाही शकत आम्ही. पण अंकुशने तो म्हणजे मला जेव्हा एक्सप्लेन करून सांगितला होता तेव्हा मी अवाक राहिलो. रातभर विचार केला नाही असं विषय काही. कोणीच नाही विचार करू शकत. 32 दिवस तपास केलेला आहे मीच पागल झालो विचार करून घरी असं विषय काय. आणि मी जिल्ह्यात टॉपमोस्ट ठिकाणी नोकरी केलेली आहे. 18 ते 20 महिने SP साहेबाच्या स्क्वॉडमध्ये नोकरी केलेली आहे. आणि जेवढे मोठे मोठे आता हे नकली नोटा पकडल्या ना 24 लाखाच्या पेपरात चालल्या अशा आम्ही 34 लाखाच्या नोटा पकडल्या. तेही फोटो आहेत माझ्याजवळ. ते म्हणजे अशा कंडिशनमध्ये पकडलेल्या होत्या त्या नोटा की खूप एक सोनं पकडलं होतं, ओरिजिनल सोनं पकडलं होतं. त्यावेळेस माझा मित्र जो आहे ना सोबत असते मनीष कुलट त्यांना आणि मी म्हणजे याच्या कंडिशन सांगायचं तात्पर्य एवढंच आहे तुम्हाला की तुम्ही काय कशा पद्धतीने तुमचं काय ध्येय ठरवता आणि तुम्हाला अभ्यास करायचा आहे की नाही करायचा सांगा बरं. करायचा आहे चांगला करावा असा करा. करायचा असेल तर कसा करा. फक्त एवढंच मी तुम्हाला अधिक विचारतो की तुम्ही आता किती दिवस झाले चालू करून? 1 महिना. एका महिन्यात तुम्हाला MPSCचं किंवा पोलीस भरतीचं किंवा स्पर्धा परीक्षेचं कोणतं ज्ञान आलं? काय वाटलं तुम्हाला? कारण की आम्हाला काहीच नाही समजलं. 5 महिने काही समजलं नव्हतं सर. नवीन आम्ही स्वतः 5 महिने त्या कोपऱ्यात असो कुठेतरी सर काय विचारतील भीती वाटत होती. 5 महिने काहीच नाही. मला 1 महिना सांगतो तुम्ही सरपासून 5 पुस्तकं लिहा, 5 पुस्तकं घ्या आणि तुम्ही एक गोष्ट याच्यात ठेवा की धैर्य पाहिजे याच्यात. एका दिवशी आली 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 भरती आली आली भरती करा करा अका कधीच कोणी सक्सेस खरंच भरती निघाली की ते डोक्यात चालू होऊन जाते. माझी 26 दिवस परीक्षा राहिली. साहेब सुट्टी देऊन नाही राहिले. मला समजून नाही राहिलं काय करू. आणि मी आजचा अभ्यास नाही करू राहिलो. 1 वर्ष झाली मी अभ्यास करू राहिलो. पण तरी मला आता 20 दिवसात असा गोंधळल्यासारखं वाटू राहिलं की आता आपण काय करावं. 1 तास मला कोणाला द्यावं नाही वाटू राहिलं. काय सांगू की कॉम्पिटिशन म्हटलं की तुला या लागते म्हणून मी आलो. नाही तर काही सांगतो ना दुसरं कोणी असतं तर मी माझ्या मुलीला मी टाईम नाही देऊन राहिलो. माझी एक 14 महिन्याची मुलगी आहे. मी तिला पण टाईम नाही देऊन राहिलो. ज्यावेळेस आपण म्हणतो ना ज्यावेळेस ते रडते आपल्या अंगावर येते त्यावेळेस असं वाटते माणसाले काय यार आपण नोकरी तर लागलो सगळ्या गोष्टी आल्या आपण आपल्या म्हणजे बाळाला एक टाईम नाही देऊन राहिलो. ते वेळेस माणसाला खराब वाटते. अंकुशले अविनाशले याच्यासाठीच म्हटलं की बा या बॅच घ्या. अंकुशले थोडा काही वेळ नव्हता. माझ्या सर त्याचा क्लास सुरू होता बरं. आता दाखवलं की मला क्लास तर सुरू आहे. त्याची नाईट होती. नाईट असल्यावर तेव्हा बा मी येतो सर जाऊ तेव्हा 5 वाजता झोपलो आणि आता मग 8:30ला उठलो. तुम्ही हे सगळं खरंच आचरणात आणा जीवनात आणा. हे खरंच असे विद्यार्थी नशिबानं भेटतात. तेही माझ्या चांगलं नशीब. पण सर आता नवीन आहे 18, 17 आणि आतापर्यंतचा रिझल्ट आहे पुरा महाराष्ट्राचा. आता मागची भरती झाली 97 म्हणजे जन्मतारीख मी पाहिली 97, 98, 96 वर्ष आहे. हा 90, 92 वाले फार कमी दिसते. फक्त ते ना टिकून राहिले म्हणजे या वर्षी पहिल्यांदा इथं ठाण्यामध्ये. हो हो. आणि पुण्यात सर यावर्षी गोंदिया आणि चंद्रपूर पुणेमध्ये फर्स्ट आहे. 97 जन्मतारीख म्हणजे 22 आणि 23 वर्षाचे पोरं पहिले आहेत यावरती. आपल्या गोंदियाची लेडीज सर आपल्या पुण्यामध्ये फर्स्ट आहे. आता मागं रिझल्ट लागला गोंदिया ST आहे ते. हो ST कमाल नाही झालं म्हणजे काही वयच नाही ना. वय नाही आहे. आणि दुसरी गोष्ट सर अभ्यास करायची ज्याची क्षमता असते ना तो लागतेच. माझं म्हणणं आहे 100% लागतेच. तुम्ही इथं सर खरं आम्हाला कधी कधी खराब वाटते. इथं सर ग्राउंड आहे आम्ही शिवाजी कॉलेजवर जात होतो. सांगत नव्हते पूर्वजे सांगत नव्हते सांगायला पाहिजे पहिली गोष्ट. म्हणजे हे जेव्हा हे क्लासले होते तेव्हा मलाही माहित नव्हतं काय आहे ते पोलीस भरती. फक्त हे माझ्याकडून शिकून घेत जात. पहिला क्लास तिकडे होता सर आपल्या कृषी शाळेजवळ. मग सोडून गेले 5 महिने काही समजलं नाही की सर काय शिकत होते. नंतर मग डीप मध्ये गेलो. मी म्हटलं आपल्याला करावंच लागते पर्याय नाही पण आपली गरज. पण आई बाबा डोळ्यासमोरून अभ्यास केला बाकी काय नाही. म्हणजे 10 गोष्टी सांगण्यापेक्षा फक्त 2च गोष्टी महत्वाच्या जगात आई आणि बाबा. हे मला म्हणत आहे सर हे राहिला आपलं तुम्ही तर शेअर मार्केट नाही शिकवली. तुम्ही ते चक्रवाढ व्याज नाही शिकवला. मग तुम्ही सरळ व्याज नाही शिकवलं. मग मी शिकवत गेलो.
शिकवत गेलो, नवीन अभ्यास तयार झाला, मग याचा निकाल लागला. निकाल ते एकाच भरती आपले 22 जण लागले होते. वन टाइम 22. म्हणजे हे एवढे अभ्यास करून मला लग्नात यांनी आलं नाही. अकोला जिल्ह्यात कोणत्याच अकोला जिल्हा कोणत्याच क्लासचा रिझल्ट एवढा नव्हताच नाही. एवढा आपल्या गेले म्हटलं तर माझ्या लग्नात ती आहे. मला ते रिसेप्शनला आले दोघे, लग्नात नव्हते आले. लग्नात आम्ही माहिती आहे काय, लग्नातही सरचे इथं श्रद्धागर लग्न होतं. फक्त जेवाचं पाय म्हटलं हो लय गर्दी आहे तिकडे. याच्यात गेलो कॉटन मार्केटमध्ये सरचं रिसेप्शन होते. त्यावेळेस जरासा मोकळं वाटलं पटकन चाल भेट. त्याच वेळेस भरती होती. काही असतात तसे. आणि या सगळ्या गोष्टीतून मित्र खरोखर तुम्हाला सरपासून तुम्ही मीच सांगून दे तुम्हाला, एक बाळासाहेब शिंदेचं मराठी आणा, एक ठोकळा आणा, एक जनरल स्मॉलेस्ट के सागरचा आणा, आणि हे झालं एक ठोकळा कोणचा आणा. तर आता एक अन अकॅडमीचा ठोकळा मला चांगला वाटला, अन अकॅडमीचा. तर एक तो चांगला आहे ठोकळा पोलीस भरतीसाठी. आणि बाळासाहेब शिंदे झालं, हे झालं एक गणित गुरु, गणित गुरु एकदम बेस्ट पुस्तक आहे. आणि एक अनिल अंकलगीचं पुस्तक आहे रिझनिंगसाठी, बुद्धिमत्तेसाठी. हे झालं एक जनरल स्मॉलेस्ट. आणि आपले सर तर करंट देतातच, लिहून टाकायचं तुम्हाला. म्हणजे तुम्ही नाही वाचलं ना तरी मी तुम्हाला सांगतो, सर लिहिता एवढं रिपीट होते की मी तर सांगतो की मी कधीच मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्य ते कधी पाठ नाही केले. सर सांगा मग पूर्व असं करता करता पोट्टे सांगत ते पाठ होऊन जाते. हे कंडिशन आहे क्लासची. म्हणजे तुमचा 1-2 मार्क कव्हर होतात. आणि बेसिक असते काही एवढं हार्ड नसते. आणि पुस्तकातून तुम्ही कशा पद्धतीनं करता त्याच्यावर तुमचं डिपेंड आहे. तर हे 5 पुस्तकं आहे ना, हे 5 पुस्तकं रेफर करा तुम्ही. बाकीचं काही जास्त भांडवल पडू नका. आणि जे पोरं कंबाईन किंवा जे बाकीचे करा वाटते ते 9 पुस्तकं आहे ना, 9 पुस्तकं रेफर करा इंडिव्हिज्युअल सगळे. ज्याला वाटते की आपण खरंच लागावं, ज्याला तलाठी किंवा अधिक काही करायचं असेल तर त्याने ते 9 पुस्तकं रेफर करा. तुमची शुअर निघून जाईल. कंबाईन क्लास 3 कंबाईनची तर निघते त्याने. इंग्लिश साठी जर तुम्हाला करायचं असेल तर झाडे सर पाशी एक नंबर बेस्ट इंग्लिश सांगतो, बेस्ट एकदम बेस्ट. ABCD पासून क्लास 3चा क्लर्कचा रिझल्ट जाणारच नाही. इकडे तर तुम्ही काही गणितात तुम्ही आउट ऑफ घेणार आहे. गणित आणि रिझनिंग मला माहिती आहे सरचं. तुम्ही मला सांगितलं तर मी सांगतो की सर काय आहे. गणित आणि रिझनिंग तुम्ही आउट ऑफ घेणार. आणि मराठी पण, आणि मराठी सर पहिले आमच्या वेळेस त्यावेळेस तरी एवढं घेत नव्हतं सर. पण बाळासाहेब शिंदे जरी केला तरी 2-3 महिन्यात अभ्यासक्रम तुमचा कम्प्लीट करून सर. आपल्याला तिथं संध्याकाळी कृषी शाळेवर आपले ते मराठीसाठी कोण होते, ते क्लर्क गळम आपला हा संदीप. पुण्याला क्लर्क आहे. पुण्याला क्लर्क. आता आले म्हणजे एकदम गावठी पद्धत ना. पण उदाहरण आपल्या पुस्तकातलं एक अचलपूरले खरं आहे. अचलपूरले ते ना क्लिअर केलं आपला मराठी. मस्त एकदम. म्हणजे गावठी पद्धत ना. उदाहरण पुस्तक अजिबात घेत नाही. आता आम्ही 3-4 महिने सरपाशी क्लास केला ना सध्या MPSCचा. पण आता काय झालं की आमचा जो खात्या अंतर्गतचा आहे त्याच्यात थोडंसं आमचं वेगळं आहे. त्या कारणाच्यानं सरनं जे आम्हाला मराठी वगैरे चांगल्या पद्धतीनं शिकवलं ते मराठी झालं आमचं. आणि बाकीचे जे विषय झाले ते झाले. तर बाकीच्या पोरं टाईम नाही भेटत होता. तुम्ही तुमचा जो इंग्लिशचा पोर्शन तुम्हाला जेव्हा कम्प्लीट करायचा आहे तेव्हा झाडे सरजवळ ट्युशन लावू शकता. हा इंग्लिश साठी माझं तर म्हणणं आहे म्हणजे ते बेसिक पासून शिकवतात अजून. माझं तर म्हणणं मुलीले काय सर संध्याकाळी जाऊ शकतात नाही मुलीले स्पेशल 1 तास आहे. 1 तास द्यावा लागतो. मुलीचा कसा आहे पोलीस भरती येणं म्हणजे फेवरेट करून टाकेल. मुलींनी तरी करा. तर मुलीनं समजा आता आपल्या याच्या जागा आहेत आरोग्य विभागाच्या म्हाडाच्या याच्यात त्याच्यात 10 मार्काचं इंग्लिश येते. आणि तेच तुमचं रिझल्ट काढते. तुम्हाला 10 पैकी 8-9 मार्क भेटतात. 50 मार्काचा ना म्हाडा. 50 मार्काचं जर असलं तर मी सांगतो झाडे जर पाहिजे गेले 40 मार्काचं. पण तेच क्वेश्चन लीडचे असतात. इंग्लिश 200 मार्काचा पेपर आजपासून सुरू झाला. म्हाडाचा सुरू झाला आजपासून. आपल्याला पैकीच्या पैकी घ्यायचेच नाही आहेत. पण जे घ्यायचे आहेत ते चांगले घ्यायचे. म्हणजे सोपी चुकलाच नाही पाहिजे. सोपी चुकलाच नाही पाहिजे असा तुम्ही अभ्यास करा. मी सांगतो तो अभ्यास करू राहिला ना तर लोकांना 25 पैकी 25 मराठीत भेटतात. अरे भेटतात बा तुले. पण मी म्हणतो की मला फक्त 20च पाहिजे. लाग्यापुरती बघ 20. आणि आपल्याला काय लागणार शेवटचा का असो ना, शेवटचा का असो ना लागेल म्हटलं. अरे जो पहिला येते तो त्या रेंजमध्ये आहे त्याला पगार तेवढा आहे. पगार तुला काही नोटा कमी देत नाही शासन. आणि मला 20 रुपये मी शरद शेवटी 20 रुपये
आणि सर हे शासनाचा असा 1 रुपया जर कमी जास्त असला ना पगार रिटर्न जाते आणि परत करतो. एवढं हे बारकाईचं आहे ते शासन. अशा सगळ्या गोष्टी कठीण. तुम्हाला काही असलं मार्गदर्शन लागलं तर सर सांगतात. आणि खरोखर मित्र एवढं मी तुम्हाला मनापासून सांगतो की आजही MPSC या क्षेत्रात अपडेट असणं, शिक्षक हाताला अपडेट तुमचा पाहिजे. जो हाताला अपडेट शिक्षक पाहिजे. जो असते ना तो Update लीड असं करते. पाहिजे. लीड म्हणजे एक म्हण आहे ते सांगत नाही. फौजदार जर तुमचा एकदम हे असला तर ते फौज कशी असते, खतरनाक असते. आणि जर फौजदार जर तुमचा जरासा हे असला तर मग ते फौज माहिती काय, एका कुत्र्याला 100 सिंहाची फौज दे कुत्र्याला. म्हणजे सरळ सरळ भाषेत सांगायचं Leader म्हणणं नाही करू एवढं आहे शकत. की त्याच्या दिमागात ती येऊच शकत नाही की बा आपण 100 सिंहाची हे करू राहिलो डोक्यात नाही शकत. आणि एका सिंहाला 100 कुत्र्याची फौज द्या. लीडर 100% जिंकून येईल. तर अशी कंडिशन मी तुम्हाला सरळ भाषेत सांगायची गोष्ट फक्त सहजसाठी सांगून राहिलो की तात्या टोपे होते. आणि तात्या टोपेले ज्यावेळेस झाशीवरून जिंकून गेले, ग्वाल्हेरला गेले आणि ग्वाल्हेरच्या शिंदेने त्यांनी सांगितलं की बा आम्ही की तुझी मदत करत नाही, 1857 एवढं तू चालला. त्याच्यानंतर ते जे शब्द तेवढी पॉवर होती की त्या माणसानं फक्त बोलल्यावर सैन्य जे असते ना, बोलण्यावर ते सैन्य जे होतं की बा तुम्ही सैन्य आहात पण कोणाच्या पेशवा तुमचे प्रधान आहे, आपण मराठा साम्राज्याचे सैनिक आहोत. तर काही असे शब्द वापरले की त्या शब्दावर ते सैन्य पलटून गेले. अशी कंडिशन आहे सरची की सरच्या काही शब्दात असा दम आहे की सर समजा एखाद्या वेळेस नकळत सांगतात आणि ते नकळतच पुस्तकात पेपरात येते. खूप वेळा झाला असं. अशी कंडिशन आहे. खूप वेळ झाला. आणि त्याच्यासाठी काय आहे की अपडेट राहणं हे महत्वाचं आहे. आणि सर आज अपडेट आहे. आणि इथं सर, माइंड इथं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे सर कमीत कमी 2 ते 3 तास अभ्यास करतात. हे सोडून त्याशिवाय अपडेट होऊच नाही शकत आपण. मग हे अपडेट राहणं बी सोपी नाही. नवीन परीक्षा बदलून तुम्ही राहील. फक्त 2 तास अभ्यास करून दाखवा. ज्या दिवशी तुम्ही 10 तास अभ्यास करसाल प्रत्येक विषयाचा 2-2 तास, त्या दिवशी तुम्ही म्हणून की मी स्वतःच गाड्या आता झालो, बस झाला आता सांगू नका. बरोबर. अशी कंडिशन आहे. आणि तुम्ही लागता कोण्या दिवशी मी हे सांगतो तुम्हाला, तुम्ही स्वतःला गेस करसाल तुम्ही लागसान कोण्या दिवशी, ज्या दिवशी तुम्ही पुस्तक वाचसाल आणि पुस्तक वाचता वाचता याच्या समोरचं काय हे तुमचं मन तुम्हाला सांगेल. याच्या समोरचं काय, आता कसं आपलं तालुका राहणार तालुका अकोट, जिल्हा अकोला, झोपीत विचारलं जिल्हा अकोला, अमरावती येणारच नाही. मग त्या दिवशी तुमच्या असं लक्षात येईल की 1857चा उठाव याचे कारण, त्याच्या कारणाच्या पुढे काय झालं, राजकीय कारण, सामाजिक कारण. अरे मग हे ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल त्या दिवशी तुमची लागली पाहिल्यावर उत्तर येईल गणिताचं. गणिताचं कोणते म्हणजे ह्या कंडिशन आहे. आणि ह्या कंडिशन इथंच आहे. तरी तुम्ही एक ग्रुप बनवा. माझं म्हणणं आहे तुम्ही ग्रुप जो बनवसाल तो सक्सेस. आणि अपडाऊन करू नका शक्यतो. किती फक्त 5 महिने आहेत तुमच्या हाती. 5-6 महिने. 6 महिन्याचा खर्चही सांगतो तुम्हाला. 6 महिन्याचा 400 रुपये रूम भाडं, 500 रुपये महिना बरं 800, 1000. आजच्या जमान्यात जर तुम्ही कामाला जर गेले, 2 दिवस जर कामाला गेले तर तुम्ही तेवढे पैसे आणू शकता मिनिमम. मग आम्ही कामाला जा, आम्हाला शरम लागते. शरम कायची शरम आहे. मी अविनाशनं सरकीच्या ह्याच्यात काम केलं आपल्या ह्याच्यात मिलमध्ये. आजही मी रात्री जात होतो दिवसा गावात गेलो तर मी गावात वावरात काम करतो. 35 पोते तूर होती, वडिलांना काही होत नव्हतं तर मग मी स्वतः उचलून आणली ते बँडेड टाकून. काय आपल्याला शरम कायची आहे, दोन गोष्टीची लाज असली पाहिजे. आज त्याच गोष्टीची लाज नाही, बाकी सगळ्याची लाज आहे बा. हा गाडीवर कपडे कमी असले की बाबा शरम ते. असं वाटू नका की पोराला गाडीवर बसली निघाल्यावर त्याची लाज आहे बा. ते तर मला म्हणतात पुट्टे सर तुम्ही अशा कपडे कोण घालून येता. काय सांगता मंगायला आहे तुम्ही. नेहमी नसतील तेवढं सांगा सर, एवढं खराब काम आहे मित्र. आम्ही असे पोरं वाईट परिस्थिती बाहेर एवढी खराब कंडिशन आहे. खराब कंडिशन आहे. आता पुण्याच्या ठिकाणी आहेत ना, अविनाश पुण्याला होता. खराब कंडिशन आहे. सर्वात जास्त स्ट्रगल मराठवाड्यातले करतात आपलं. एक नंबर. पण तरी स्ट्रगल करून रिझल्ट आपल्या विदर्भात. त्याच्या मागचा रिझन आहे की तिथला आपला जो वातावरण आहे, आपण त्यात राहतो. आपल्याला फिजिकल सांगतो, फिजिकल विदाऊट प्रॅक्टिसचे तुम्ही वय कमी आहे तुमचा. तुम्ही जर विदाऊट फक्त की थोडासा मार्गदर्शन जरी घेतलं ना, फिजिकल जास्त होऊ शकते. तुमचं 50 मध्ये ज्याचं वय कमी आहे ना
त्याचं फिजिकल 2 मार्कानं 2-4 मार्कानं 2-4 मार्कानं कमी नाही. तुमचं फिजिकल 1 नंबर फिजिकल. तुम्ही माहिती आहे का, मोळ्याला भिऊच नका. तुमचं काम असं आहे, सध्याचं वय असं आहे, एखादा दिसून राहिला. पण बाकीच्या पोरीचं असं आहे, तुम्ही कुठे पडले तर काहीच नाही होत तुमचं, काहीच नाही होत. कुठे पडले तर काहीच नाही होत. आणि एक स्ट्रगल करायसाठी एक पिक्चर बाद तुम्हाला सांगतो, आणि त्याच्यातला फक्त एकच सीन लय खास आहे मित्र. त्या मा तुझे सलाम पिक्चर आहे. कोण किती जणांनी पाहिला? मला सांगा त्याच्यात अशी स्ट्रगल करायची टाइम कोणता आहे? एक सीन आहे लय खास आहे, तुमच्या जीवनाला परफेक्ट बसेल. झेंडा पाहिला आणि एक ते गाणं पाहिलं, बस बाकी दुसरं काही नाही. नाही पहिलं गाणं तो अरबाज खान गाते त्यावेळेस, ते महाराण्याने त्यावेळेस ते गाणं पाहिलं. ते गाणं ना गायलेलं गाणं, ठीक आहे. अशी मजाकचा विषय दूर सांगतो, पण त्याच्यात एक स्ट्रगलच आहे. प्रत्येक त्याच्यातून काहीतरी घ्यासारखं असते आणि पॉझिटिव्हिटी घेतलीच पाहिजे. असू द्या खराब, आपला धर्मही तेच सांगते. तर त्याच्यात ज्यावेळेस त्या हिरोईनचं जे असते ते एक हे असते, ते त्यावेळेस तो म्हणते की मला लग्न करायचं आहे. ती हिरोईन म्हणते तर मला आपल्याला हे सगळं सोडून दे म्हणते तू. तर ज्यावेळेस ते तो म्हणते की आता हे सोडून देऊ, तर आपण काहीतरी करावंच लागेल. तर म्हणते एक लालाले म्हणते एक जमीन माग, एक तुकडा छोटासा. तो म्हणते मी त्याला म्हणू नाही शकत असं. तर तो त्याच्यापाशी जाते म्हणाले की बा मला लाला आता मला गरजती बसवायची आहे, तर त्यावेळेस मला एक तुकडा दे जमिनीचा. तर त्यावेळेस तो म्हणते की बा तुला मला एक आयुष्यात आखरी एक काम करावं लागेल. तर तो म्हणते की ठीक आहे बा, मी एक आयुष्यात माया जे हे आहे घरगृहस्थीसाठी म्हणजे त्या याच्यासाठी, तर तो म्हणते की ठीक आहे बा, मी याच्यासाठी हे पण परीक्षा देतो. तो जोनावाट टेकडी असते त्याच्यावर तो झेंडा काढायचा असते, हे तर सगळेच माहीत आहे. तो घोडा पिटालते. तर त्या घोडा पिटालताना सगळे जण मला सांगा खरं मनापासून, तुम्ही तो घोडा पिटालताना पाहिलं की त्याला पाहिलं की तो असं गाडीते ते पाहिलं घोडा पिटाला. तर त्याच्यासमोर जे टार्गेट असते, त्याच्या मनात जे टार्गेट असते की नाही, मनात टार्गेट काय असते हे ते देखावा झाला की तो पळून राहिला. पण त्या पिक्चरची एक भावना सांगतो की त्याच्या मनात टार्गेट काय असते माहिती आहे की मला तो 1-2 गज जमीन देणार आहे, ते जमीन ते तुकडा देणार आहे आणि मी माझं घर बसवणार आहे, मला ते भेटणार आहे, त्याच्यासाठी मी हा घोडा पिटायला पाहिजे. हे त्याच्या मागचा एक तो उद्देश असते. आणि त्यावेळेस तो एकत्र काम करते. आजकाल पुरी तशा नाही आहेत, मी तुम्हाला सरळ सांगतो. तर अशा गोष्टी काय करते की ते जे आहे कंडिशन, तर ते जे हिरोईन असते ते घोडा रेस इकडून लागते आणि ते पाळाय नाही पाहिजे. त्याच्यासोबत ते घोड्यासोबत का पाहिजे, तर तिला माहित असते की मी याला यावेळेस मोटिवेशन देऊ शकतो. त्यावेळेस त्याला ते म्हणत नाही घोडा सोडून दे मावाशी ये. हाच आपला स्ट्रगलचा टाइम आहे, हाच आपला स्ट्रगलचा टाइम आहे. हसी मजाकचा भाग वेगळा आहे आणि हाच आपला स्ट्रगलचा टाइम आहे. जर तुम्ही आज जर तिच्या मागत असाल तर उद्या तुम्ही भविष्यात कधीच झेंडा गाडू शकणार नाही. ज्यावेळेस तो घोडाही पळते त्या आखरीच्या क्षणालोक आवाज देते, आखरीच्या क्षणालोक आवाज देते आणि त्यावेळेस ती झेंडा टाकते. त्यावेळेस तो खुश व्हायपेक्षा ते खुश होते. त्यावेळेस तुम्ही आयुष्यातलं सगळ्यात जास्त महत्वाचं तुम्ही म्हणजे स्वतःचं स्ट्रगल, तुम्ही स्वतःला 2 मिनिटाचा क्षण आहे, पण तुम्ही हा तुमच्या आयुष्यासाठी तुम्ही खूप सफिशियंट आहे. खोटं असेल तर तुम्ही सांगा की बा खरं आहे खोटं आहे, खरं आहे की खोटं आहे. मग हेच कंडिशन आहे. तुम्ही अभ्यासच करा, फक्त अभ्यासच करा 2 वर्षानं, मग असे झेंडेलाही फडकवता येतात. चला बाकी सर मार्गदर्शन करतात. कधीचं मार्गदर्शन लागलं तर बिंदास तुम्ही अकोट शहर पोलीस स्टेशनला यायचं. कोणतंही काम पडलं तर सांगायचं. एक आपला परिवार आहे. राजे संभाजी स्पर्धा परीक्षा आहे, कोचिंग क्लासेस हे माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणादायी. म्हणजे अंकुश जेव्हा क्लासला तेव्हा नाव नाही ठेवलं आपण, नाव पण नाही ठेवलं. हे जे आहे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि याच्यातला प्रत्येक सदस्य माझ्या घरचा सदस्य आहे. कदाचित तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कधी काम पडलं तर मला तुम्ही तिथं या, भेटा. मी तुम्हाला 100% मार्गदर्शन करील किंवा माझ्याच्यानं जे होईल ते मी काम करेल. आजपर्यंत जितके सरनं पाठवले मी कधीच ऑफिस कोणाला पाठवली नाही. माझ्याच्यानं जे झालं मी ते काम केलं. बाकी जय हिंद, जय महाराष्ट्र.
अविनाश मोरेची आज माझी खूप म्हणजे किती वर्षांनी भेट झाली? 7 वर्ष झाले. 5 वर्ष सर नाही तिसऱ्या वर्षी भेटलो होतो आपण. तुम्ही गजानन महाराजवर पायी पायी चाललो होते बरोबर आहे, बरोबर. त्यावेळेस तेव्हा ऐकून मी भेटलो. सुट्टीवर आलो होतो 3च दिवस. हा. तर मी काही येऊ शकलो नाही तिथे नाही. क्लासमध्ये. म्हटलं तेव्हा मी हो हो, पण आईची तब्येत बरी नव्हती त्यामुळे येऊ शकलो नाही. त्याच्यानंतर आज भेट झाली त्याची. आता तो योगा आपल्या अकोटला आला म्हणजे आपण जिल्हा बदली करून आलो. आता क्लासली तो आपल्याला दिशीनच. मेडिकल प्रॉब्लेममुळे बदली झाली सर माझी. बरोबर. आईचा मनक्याचा प्रॉब्लेम आहे. बरोबर. घरी मी एकटाच आहे. परिवार म्हणजे आई वडील आणि मीच. त्यामुळे ते जिल्हा बदली करून घेतली. आणि SP साहेबांना डायरेक्ट बोललो की असं असं प्रॉब्लेम आहे. दिली बदली. तर मग डायरेक्ट NOC दिलं. दिली. हां डायरेक्ट अकूट दिलं. तिथं ऑफिस काम केलं. अविनाशी गाऊन येणं जाणं करत जाय. हटाय पण करतात. पण सर एक लक्षात आला 14 मी माझी 16ची बॅच आहे. मी 14 मध्ये का कट झालो अकोल्याहून की रूम नाही केली होती. मायनस पॉईंट तो होता. तर मग लक्षात आला पोरं म्हणजे माहिती नव्हती अगोदर कसं काय करायचं. तर मग पोरं सांगत होते रूम करा. मग रूममध्ये ग्रुप डिस्कशन. मग ते झाल्यानंतर सोबत सोबत आपला मयूर आपला शिप्प्या त्याचं नाव काय ठाकूर महेंद्र ठाकूर अकोटचाच आहे तो. तर त्याच्यामुळे माझा गोळा म्हणजे मी मार्गदर्शन घेतलं त्याच्यामुळे मला वाटते सरची मदत आणि त्याची मदत. माझा स्टार्टिंगला गोळा सर 8चा जात होता. हां फक्त 8. पण तिथं पुण्यात आउट ऑफ फेकला मी फक्त त्या महेंद्र ठाकूरमुळे. शिप्प्या म्हणतात त्याला त्याच्यामुळे. अशा गोष्टी आहेत. तर तुम्ही अपडाऊन टाळा पहिली गोष्ट. तर अपडाऊन ग्रुप महत्त्वाचा आहे. आणि एकामेकाला कॉम्पिटिशन न देता एकामेकाला सोबत घेऊन चाला हे सर्वात महत्त्वाचं आहे. मराठवाड्यात तेच करतात, सोबत घेऊन चालतात. लोक लागतात ते. हां आपल्या इकडे काय म्हणतात की यार हा ज्याचा फिजिकल जास्त आहे याचा 2 मार्क कमी गेला पाहिजे. मग आपण त्याच्या समोर जाऊन टांग अडवतो. ते तसं नाही करायचं. सोबत घेऊन चालायचं. हां किंवा त्याचं काम आहे की आपल्या सोबत आला पाहिजे. हा 1600 मध्ये कमी आहे का मग त्याला स्टेप सांगायला पाहिजे ज्याच्या हां सांगत नाही की मीच लागलो पाहिजे. अशी धोरण आपल्या मनात कधीच ठेवायचं नाही की आपण लागलो पाहिजे बाकीचे नाही. कारण की आपला फिजिकल मुळातच चांगला आहे. फक्त त्याला टर्न देणं आणि कोणाजवळ मार्गदर्शन घेणं हे महत्त्वाचं आहे. एखाद्याचा गोळा चांगला जात असेल दादा सांग रे बाबा कसं जाते गोळा. कमीपणा वाटू नाही द्यायचा की याला जर विचारला तुम्हाला कमीपणा तसं काय नाही. कारण की आम्ही त्याच गोष्टी केल्या म्हणून आम्ही 16 मध्ये लागलो. आणि त्या 14 मध्ये 2 जण लागले पोपट खेळते. विजू तायडे आणि प्रदीप तायडे. दोघे मामे भाषेत. मला एवढी खुशी झाली सर. मी त्याचा रिझल्ट 4 वाजता सांगितला. हां की तुम्ही लागले म्हणून. ते झोपीतच होते. मी त्याच्या घरी गेलो आणि मला ते आपल्या प्रतिभा सुरत मावशी आहे तेलारा ते मुख्यालयाला होती. हां क्लर्क त्यानं रात्री 4 वाजता लावला. तू कट झाला म्हणे. मग मी म्हटलं लागला कोण तर लागले म्हणे विजू तायडे आणि प्रदीप तायडे. मला असं म्हणजे वाईट नाही वाटलं. मी म्हटलं हे आज लागले आपण उद्या लागू. 1 वर्ष लेट. पण मी जाऊन सांगितलं नाही तो विचारून घ्यायचा. विजय तायडेला मी सांगितलं होतं. 4 वाजता लिस्ट लागली होती आपली अकोल्याची. अशा गोष्टी आहे. दुःखी व्हायचं नाही की यावर्षी हा लागला तर आपण लागलो नाही. नाराज नाही व्हायचा. आपण त्याच्या मागं पाऊल टाकायचं. हां अशा ह्या गोष्टी आहेत बारीक सारीक. आणि आमच्या वेळेस अशा व्यवस्था नव्हती ग्राउंडची. पण आमचा ग्रुप होता आपल्या शिवाजी कॉलेजवर. आम्ही प्रॅक्टिस करायचो 3 तास. अर्ध्या 20 मिनिटानं अर्ध्या तासाने. आताच्या घडीला तरी काही होत नाही. 1 तासाने होत. 1 तास दिला ना आणि मी गोळे फेकतो प्रॅक्टिस करतो होत नाही. आम्ही त्यावेळेस 3 तास केले. 15 मिनिट करतो. हां 1 तास फक्त वॉर्मअप करत होतो. म्हणजे आम्ही जे शरीर गरम करणे नंतर आपल्या स्टेप. तुम्ही दादा आपण मी ओळखत नव्हतो पण याची आपल्या 5 किलोमीटर आपल्या वेळेस 5 किलोमीटर होती. तर मी जास्तीत जास्त 2 किलोमीटर पळू शकत होतो. पण मग मी चला बुवा याच्या मागं पळायचं आपल्याला. आणि गरज डोक्यात होती. गरज लागणं आहे म्हणजे लागणं आहे. हां पण सर्वात मोठी गोष्ट माझ्या जीवनात आणखी क्लास आहे आणि महेंद्र ठाकूर आणि सर्वप्रथम आईवडील. मी पुण्यात एकच गेलो. आमच्या गावचे सर 10 जण गेले होते पोपटखेडचे. ट्रेन विदाऊट म्हणजे तिकीट पण नाही काढलं होतं. पैसेच नव्हते. तर आम्ही आणि जागा पण नव्हती बसायला. तर मी संडास ते बाथरूम जवळ असं उभं रातभर उभं. आणि उद्या मा फिजिकल. तर मग त्याच्यात बाकीचे जण कटले. पण मी थोडासा भात खाल्ला 20 रुपयाचा तिथे लेकडीवर. शिवाजी कॉलेजच्या आपल्या शिवाजी ग्राउंडच्या बाजूला. तर मग म्हटलं आपल्याला लागणं आहे. आणि पाय झाले होते जाम. उभा राहून 12 तासचा प्रवास आहे.
तरी मग मी हिंमत नाही हरली. फक्त तिथे एकच की आपल्याला करणं आहे आणि डोळे लावून आपल्या आईबाबाला एक वेळ आठवला पूर्ण फिजिकल मारायच्या अगोदर. तर तिथं 92 मार्क पडले होते फिजिकलसाठी. आणि आमचे जे 10 जण होते ते आम्ही या टोळीत 10 आपल्या एक जण वेगवेगळ्या टोळीत, आणि ते सर्व संध्याकाळी भेटलो तर कोणी म्हणे 38 आले, कोणी म्हणे 18 आले, कोणी म्हणे 56, अशा गोष्टी झाल्या. पण त्याला बोललो मी की तुम्ही जर डोक्यात कोणती तरी गोष्ट ठेवली होती, आपण इथं कशासाठी आलो, कोणत्या उद्देशानं आलो, हे जरी डोक्यात ठेवलं असतं तुम्ही 100% माझ्यासोबत असते म्हटलं. 10 पैकी 5 तरी असतेच. त्याचा उद्देश नसणार म्हणून ते त्या गोष्टी त्याच्यासोबत घडल्या. हे एकदम महत्वाचा आहे उद्देश. त्याच्यासाठी तुम्हाला महातुझ्या सलाम मधली जी गोष्ट सांगितली हा उद्देशच आहे की त्याला ठेवला त्याच्या आई वडिलांना. फक्त तिथं गेल्यावर मी माझे पाय जाम झाले हा उद्देश नव्हता, किंवा मी तिथं करू शकत नाही हा उद्देश नव्हता. मला माहित आहे आपण सातपुड्यातले आहो आणि विदर्भातल्या एवढ्या डोक्यात आणि आई बाबा डोक्यात ठेवले. तर कमीपणा म्हणजे वाटून द्यायचा की बाबा तिकडे लय मोठी हायफाय सिटी आहे, तर पुण्यात लय आपल्यापेक्षा फिजिकल आणि डोक्यानं जास्त असते. डोका शरीर सारखाच दिला आहे, फक्त त्याचा वापर कशा प्रकारे करायचा आहे तो आपल्या हाती आहे. इथं असे स्ट्रगल वारे घडलेले आहेत. आपला डहाके सर, मी सांगतो ना आमच्या क्लासमध्ये डहाके सारखा पोरगा कोणीच नसेल. मी तो आपल्या इथला अंजनगावचा पण आहे, तो डहाके सारखा कोणीच नाही. तो PSI ची तयारी चालू आहे. त्याचं मी सांगतो तुम्हाला वालशिंगे सर, वालशिंगे 2 वेळा लागल्या, 2 नोकऱ्या सोडून पहिल्यांदा पोलीस लागला ओपन मधून, ते नोकरी सोडून दिली, डबल पोलीस लागला ओपन मधून. हा एकमेव पोरगा आहे डबल लागला. वालशिंगे, संतोष वालसिंग अंजनगावला आहे नाही सध्या. नाही पोलीस स्टेशनला. तर मित्र डहाकेचं हे जे टाक असते ना, हे टाक ते साल उडले होते, त्याच्यात सालं उडले होते. सालं उडले होते, उडले होते आणि हे लाल हे पांढरी हड्डी दिसत होती. तरी धावला तो. तरी धावलाच नाही. ते झाल्यावर त्यानं हाय जम्प मारली, लॉंग जम्प मारली, सगळं केल्यावर RPF रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मध्ये ना आपल्या इथं शेगाव, त्याचा व्हिडिओ आहे आपल्या युट्यूबवर. त्याचा मास उडाला होता खालचा पायाचा सर. एक नंबर मानेंगे पहिले बघ. मी तुमच्या जतपर्यंत हात नाही लागीन ना मना, तोपर्यंत तुम्ही काहीच करत नाही. माझी आता ड्युटी आणि तुमच्यासोबत बोलायचा चान्स दिला सर ना, त्याच्यासाठी साहेब सरचे पण मी मनापासून धन्यवाद करतो. तुम्ही एवढ्याच झाले, तुम्ही नॅशनल ड्युटी आता झाली. आता डे 3 आहे. जाऊन आराम 15 मिनिटं लेट झालो आणि आता मी जर नाही गेलो तर ड्युटी अब्सेंटी लागते डायरेक्ट आमची, असं आहे. त्याच्यासाठी मी जातो. अंकुश डोबाळे अकोट शहर पोलीस आणि अविनाश मोरे अकोट शहर पोलीस याच्यासाठी खरंच जोरान टाळ्या वाजवा. टाळ्या अशा गरम तुमच्यासाठी वाजल्या पाहिजे. सर अभ्यासाचं म्हटलं म्हणजे ते तर झालं आपला फिजिकलचा अभ्यास. एकच करायचा आपलं, कुठल्याही प्रश्नाले 4 ऑप्शन असतात, त्याच्यातला एक उत्तर राईट असते, बरोबर. भारताचे राष्ट्रपती समजून आपले जे XYZ आता कोविंद साहेब आहेत, बरोबर. तर पण ते 3 कशाचे आहेत ते पण लक्षात जर ठेवलं ना तर आपले 10,000 क्वेश्चन राहतात ना, त्याचे 40,000 होतात. एवढं डोक्यात ठेवायचं. आम्ही त्या पद्धती वापरल्या म्हणून आम्ही सांगतो का 3 ऑप्शन कशाचे आहेत ते जरी केलं ना सर पूर्ण तेही झाले नाही झालं. कोणी म्हणते 60,000 एक पॅटर्न आहे. त्याच्यासाठी पेपर सोडण्यासाठी जर कदाचित मला टाइम भेटला 26 तारखेनंतर मला टाइम भेटला तर मी तुम्हाला सगळे तुमचे जेवढे आपले आहेत तेवढे मी सांगेन. मला एक आमचे जे विनर अकॅडमीमध्ये माझं एक हे चालू आहे, त्याच्यात एक ज्याने UPSC क्रॅक केलेली आहे ते एक हे होतं. त्याच्यातून तुमचे जवळजवळ 6 ते 7 मार्क 100% कव्हर होते. इतके खास आहेत ते. आणि तुम्ही ते एक वेळा तुम्ही ते करून पाहिजा. जर नाही झाले की नाही तुम्ही शर्यत बांधतो. मी राज्य सेवाच्या याच्यातले त्यांचा जो पॅटर्न केला तर 12 ते 14 माझे प्रश्न एकदम बरोबर आले. 12 ते 14 त्याचे पॅटर्न झाले. हा तर हे कंडिशन आहे. अशा लोकांपाशी टेक्निक आहेत, तुम्ही डेव्हलप करा. तो कार्यक्रम तुम्ही मेंटॅलिटी ठेवा, घ्यायची क्षमता ठेवा, कारण की सर्व नवीन नसते बरं, काही मोठं नसते सगळं. ते लक्षात आला. 16 मध्ये रिझल्ट आला मग पुण्यामध्ये. इथं वेटिंग लावतो. बेस्ट एक वेळा अविनाश डबल टाळा
कानात ठेवा सगळं. ऐकलं आणि सोडलं ते पण एकामेकाबद्दल माहिती तर घ्या तुम्ही आणि एकामेकाची मदत घ्या. आता याचा गोळा जर चांगला जात असेल, याचा वीक जाते, तर तुझं काम आहे की याचं जोड जाणार, दादा मला सांग टॅग वगैरे ह्या गोष्टी करा. माझा 8 पासून सुरुवात होती, मला वाटत नव्हतं जाणार, माझ्या बॉडीवरून लक्षात येत तुम्हाला की काय आहे. पण मग आउट ऑफ फेकला, मग तिला फक्त मनापासून फेकलं आणि डोक्यात येत. पण ते महेंद्र ठाकूर असल्यामुळे त्यानं मला टॅग सांगितली. म्हणजे तुम्ही जर माहिती काढत गेले, या जगात सर्व काही शक्य आहे, फक्त आपण तिथं गेलो पाहिजे आणि माहिती विचारली पाहिजे. आपल्याला लाज नाही वाटली पाहिजे त्या गोष्टीची की याला विचारला तर मला म्हणजे 10 जण खराब म्हणतील, अरे काय नाही या झिंगरू काय आहे, याला काही येत नाही. अशा गोष्टी डोक्यात नाही ठेवायच्या, कारण की तेच भविष्य आपल्याला बनवतात. जे खराब वाटलेलं म्हणाले त्याच गोष्टी आपल्याला चांगल्या बनवतात समाजात. आणि आपल्याला मान सन्मान जर पाहिजे असतील तर ह्या गोष्टी तुम्हाला हे करावंच लागेल. कारण की आपल्याला वाटते की आईबाबाचं नाव कोणतरी समाजात घेतला पाहिजे, आपली आयडेंटिटी स्पेशल ओळख झाली पाहिजे. ह्या गोष्टी जर पाहिजे असतील तुम्हाला तर त्या गोष्टी कराव्या लागतील तुम्हाला. 2 तास प्रेझेंट पाहिजे म्हणजे पाहिजे. हा तुम्ही प्रेझेंट. आणि काही अडचण आली तर तुम्हाला सर मार्गदर्शन आहेतच. आता ही सगळं अकोटले असल्यामुळे तेही सांगतात प्रत्येक वेळेस तुम्ही कुठे भेटले सांग. फक्त गेली मी एक केला की व्याख्या डोक्यात ठेवला. 6चे आले 600चे 1200% हे ते ह्या गोष्टी मी प्रत्येक गोष्टी वाक्य आता आहे. कर्ता कर्म कोणाची क्रिया कशावर होते काय आहे. फक्त एवढेच चेंज झाले, त्यावेळेस सोपी होते, पुढे कठीण आहे. आता कठीण आले. काऊन की त्या लेवलला अभ्यास करतात पोरं. आता फिजिकल जे सांगितलं, फिजिकल वाले जास्तीत जास्त 96च्या पुढे 96, 97, 98 याचा सर्वात जास्त फिजिकल. आणि त्याचाच अभ्यास पण असणार, कारण की तिथं पुण्यात 97 वाला फर्स्ट आहे तो गोंदियाचा. 97 त्याचा एज आपल्या त्याचा एज होता 1997, तो फर्स्ट आहे. आणि लेडीज पण गोंदियाचीच आहे. म्हणजे पहा, फक्त एवढंच आपली मानसिकता नको बनवून ठेवी मी जर मुंबईत गेलो तर लागणार नाही, पुण्यात लागणार नाही. कारण की तिकडे लोक सरकारी नोकरीच्या मागे धावतात, पण ते शक्य होत नाही. तिथं IT कंपन्या जास्त आहेत. ते काय करतात की बुवा प्रायव्हेट नोकऱ्या करतात, 1 लाख रुपये हे ते. पण ह्या गोष्टी कोरोनामुळे तेले घातक ठरल्या. त्याला पगार म्हणजे जे 1 लाख होता त्याला फक्त 30,000 रुपयानं काम करू लागलं. पण शासनाचा कसा आहे तसा नाही. तुम्हाला पुन्हा भारत बंद राहील, तुम्ही घरी राहाल, शासनाचा 1 रुपया तुम्हाला कमी जास्त येणार नाही. तुम्हाला 1 रुपया जर कमी जास्त आला तर शासन पगार रिटर्न घेते आणि याचा का कमी झाला त्याला परत पाठवा 1 रुपया असं मगाशी बोललो मी. तशा गोष्टी प्रायव्हेट मध्ये होऊ शकतात, पण शासनाच्या ठिकाणी होऊ शकतात. त्यामुळे प्रायव्हेट गोष्टी करायच्या नाही. जे काही आहे ते आपल्या सरकारी जर डोक्यात ठेवायचं, लागायचं आहे. एवढं जरी केला नाही तर 100% लागणार. आता अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करा. तुमच्या बॅचवर त्यासाठीच ते मोटिवेशनल स्पीच ठेवलं की बा लागलं काही अभ्यास करायला मी आवड नाही केली, म्हणजे जाते नाही. आता कसं झालं झोपेतून उठून, कारण की 5 वाजेपर्यंत आपल्या नाईट ड्युटी होती. 24 तास ड्युटी आहे इथं. तिथं 12 तास ऑफिस स्टाफ करत होतो. पण इथं ड्युटी जरा चेंजेस आहेत. मला 15 दिवस झाले. पहिल्या 2 दिवस मला काही गोंधळ म्हणजे सुचलं नाही काय, कारण की मी 12 तास करणार, इथं 24 तास. अशा 3 गोष्टी होतात. तर तुम्ही आपल्या क्लासचंही नाव होणार, आई वडिलांचं नाव होणार आणि आपल्या तालुक्याचं नाव होणार. अशी काहीतरी कामगिरी करून दाखवा. पण ते मनात ठेवा तुम्ही. समजलं मग मॅडम आले अर्ध अजून एकाच